हर आसमां से ऊंची है, समंदरों से गहरी, ऐसी वैसी दोस्ती नहीं, ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है। मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए। तू जो रूठा तो कौन हंसेगा, तू जो छूटा तो कौन रहेगा। मेरे दिल की ये दुआ है, कभी दूर तू न जाए, तेरे बिना हो जीना वो दिल कभी ना आए। छाँव में धूप में जाने कितने रूप में ये तभी है, ये चली है, सोना बनके ये मिली, गलियों से गुजरी है, बरसों सबरी है, वैसी दोस्ती नहीं, ये नंबर वन यारी है, ये नंबर वन यारी है। एक बारी ओ रब्बा मेरे यारानी तू मोरे यारी है, देख ले चाहे आप आके होता भी कि यारी है। तू ही वजह तेरे बिना बेवजह बेकार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। It's been a long day without you, my friend, and I'll tell you all about it when I see you again. We've come a long way from where we began. Oh, I'll tell you all about it when I see you again, when I see you again. आजा लड़े फिर खिलौनों के लिए, तू जीते मैं हार जाऊं। आजा करें फिर वही शरारतें, तू भागे मैं मार खाऊं। मीठी सी वो गाली तेरी सुनने को तैयार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं, तेरा यार हूँ मैं। ये दोस्ती हम नहीं तोड़ेंगे, तोड़ेंगे हम मगर
स्वागत. भावना हृदयात तयार होतात, शब्दांच्या रूपाने त्या ओठावर येतात, त्यातून जे साकारले जाते ते खरे स्वागत. सर्वप्रथम अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करून मी तुमचा मित्र राहुल बामदळे या कार्यक्रमाची सुरुवात करत आहे. मला साथ देत आहे उषाताई पोपळगट. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित सर्व आदरणीय गुरुजन वर्ग आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे मी SSC बॅच 2006-07 श्री भगवान विद्यालय बलम टाकळी यांच्यातर्फे सहर्ष स्वागत करीत आहे. तरी सर्वांनी टाळ्या वाजून सर्व मान्यवरांचे स्वागत करतो. मी अशी विनंती करतो. सर्वांचे लाडके, अत्यंत शांत आणि संयमी, ज्यांनी शिक्षकी कालखंडात ज्ञानाचा झरा कायम पाजरत ठेवून चांगले विद्यार्थी घडवले, तसेच आता निवृत्त होऊन आध्यात्मिक क्षेत्राद्वारे ते समाज घडवण्याचं मोलाचं काम करत आहेत, असे आपले सर्वांचे लाडके, ज्यांना आपण बाबा म्हणून संबोधतो, मान्य श्री वाकचौरे सर यांनी स्वीकारावं अशी मी त्यांना विनंती करतो. आत्ताच माझे मित्र राहुल बामदळे यांनी जी अध्यक्षपदाची सूचना मांडली त्यास मी अनुमोदन देत आहे. उजळले भुवन, दीपाच्या तेजातून येतील मांगल्याचे क्षण, बुद्धीच्या स्वरूपासही व्हावे भावपूर्ण नमन, संस्कृतीचा सन्मान करूयात दीप प्रज्वलन. मी मंचावरील उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी दीप प्रज्वलनासाठी खाली यावे. चारोळीसाठी. ॲक्च्युली थोडासा उशीर झाल्यामुळं आपण कार्यक्रम थोडासा उरकता घेत आहोत, तरी सर्वांनी त्यासाठी सहकार्य करावं. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष मान्य वाकचौरे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो सारिका हिवाळे, संजीवनी पोपळकर आणि रुपाली शिंदे. तर सर्व विद्यार्थ्यांनी लवकर येऊन सत्काराचं हे करावं.
असं मोठ्यासारखं सुंदर असतं. यापुढे बाबा जेव्हा फळ्यावरती लिहायचं ना तर त्या अक्षराची सुंदरता आपण कशातही मापू शकत नव्हतो. धन्यवाद. ची 70-75 ओलांडली नंतरही आवर्जून सर्व कार्यक्रमाला उपस्थित असणारे अतिशय शिस्तप्रिय आपले डमाळे सर यांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आपले विद्यार्थी मंत्री सोनाली शिंदे, अस्मिता डोंगे आणि वैशाली गरड. त्यांनी मंचावर येऊन डमाळे सरांचा शाल श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. सर्वांनी टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करावं. मध्ये आपल्याला वर्ग शिक्षक असणारे आणि नेहमी आपल्याला हसून खेळून शिकवणारे मराठीचे बारकावे तितक्याच चांगल्या पद्धतीने शिकवून सुंदर अशी मराठी आपल्या मनावर बिंबवणारे माननीय श्री राठोड सरांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो अश्विनी गरुड, स्वाती पाथरकर आणि फरजाना पठाण. मी आपल्या विद्यार्थी मैत्रिणींना विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सरांचा श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन सत्कार करावा. सर्वांनी यानंतरून ज्यांच्या टमचा मार आपण आयुष्यभरात कधी विसरू शकणार नाही असे आपले होळाळे सर यांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावरून स्वागताचा स्वीकार करावा. होळाळे सरांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो जयश्री शेळके, वैशाली राजपुरे. त्यांनी मंचावर येऊन सरांचा शाळा श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करावा. सर्वांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करावं. धन्यवाद उलावले सर, धन्यवाद जयश्री, धन्यवाद वैशाली. संपेपर्यंत ज्यांना कधी पुस्तकाची गरज पडली नाही त्यांच्या शिस्तबद्धपणाचे आपण नेहमी जीवन असलेले आणि आपल्या सर्वांचे लाडके असे माननीय भोंगळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सत्काराचा स्वीकार करावा. भोंगळे सरांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो हिरा भवर, मोनिरा शेख आणि अमिता इंगावले यांनी. त्यांनी मंचावर येऊन सरांचा शाळा श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करावा. सर्वांनी टाळ्या वाजवून
त्याच्याबद्दल मी सांगू असं शकतो की ते आपल्याला शिक्षक कमी आणि मित्र जास्त वाटायचे. ते असले की नेहमी खेळीमेळीचं वातावरण त्यांनी आपल्याला शिकवलंय. मी मंचावर आमंत्रित करतो श्री क्षीरसागर सर यांना की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतो आपली विद्यार्थिनी मैत्रीण मंगळ रसाळ, मुक्ता जळकर आणि स्वाती सूर्यवंशी यांना. सरांचं स्वागत करावं. ज्यांच्याशी आपल्या सगळ्यांचे जिव्हाळ्याचे संबंध असणारे, ज्यांची मूर्ती लहानपणी कीर्तिमान असे आपले सर्वांचे लाडके आवडते मापारे सर यांना मी मंचावर आमंत्रित करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. मापारे सरांचा सत्कार करण्यासाठी मी मंचावर आपली विद्यार्थी मैत्रिणी ज्योती खुणे, दीपाली बनगुडे, अंजली कोंडे, उषा पोकळकर आणि अजून कोण शिल्लक असेल त्यांनाही मी विनंती करतो की त्यांनी मंचावर येऊन सरांचा सत्कार करावा. आठवत असेल या कोपऱ्यातले विद्यार्थी किती वाजले त्या कोपऱ्यात जाऊन बसायचं. सरांनी टाळ्या वाजवून सरांचं स्वागत करावं. धन्यवाद मापारे सर की आम्हाला कबड्डी खो खोचं जे प्रशिक्षण दिलं आमच्या कुस्तीचं पण. तर ठीक आहे, अशा प्रकारे आपला सत्काराचा कार्यक्रम संपलेला आहे. जेव्हा मी राठोड सरांशी वगैरे बोललो, सगळ्यांशी बोललो, त्यांची एक अपेक्षा होती की आपण जवळजवळ याच्यातले भरपूर असे विद्यार्थिनी आहेत की ते 17-18 वर्षानंतर आपण भेटलो. त्यामुळं आपण एक 20 ते 25 मिनिटाचा एक छोटा खाली कार्यक्रम ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला फक्त तुमची स्वतःचं नाव सांगायचंय आणि सध्या तुम्ही काय करताय हे 2 मिनिटात सगळ्यांना सांगायचंय. म्हणजे सरांनाही त्यांच्या त्यांच्या भाषणातून काही गोष्टी त्यांना आठवतील आणि त्या दृष्टीने ते त्याचा उल्लेख करू शकतील. तर चालू करूयात. एक 15-20 मिनिटात आपण हा छोटासा कार्यक्रम संपवून टाकूयात. मी माझ्यापासूनच चालू करतो, ठीक आहे. माझं नाव राहुल सुभाषराव बामदळे. मी BE इलेक्ट्रिकलचं शिक्षण पूर्ण केलंय. मी आत्ता छत्रपती संभाजीनगरमध्ये वेरॉक इंजिनिअरिंग या कंपनीमध्ये परचेस मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. धन्यवाद. पासून सुरुवात करू. लेडीज फर्स्ट. उषा बबनराव पोपळगट. माझं शिक्षण BA BEd झालेलं आहे आणि मी श्री संतुकनाथ इंग्लिश विद्यालय जेऊरबा या शाळेमध्ये मराठी टीचर म्हणून आहे. आपला परिचय द्यावा. नमस्कार. लग्नाआधीचं माझं नाव सोनाली नामदेव शिंदे, लग्नानंतरचं माझं नाव सोनाली विकास बावणे. मी HSC DEd केलं आणि आता सध्या मी स्वतःचे माझे श्रीनाथ क्लासेस म्हणून मी म्हणजे चालू आहेत माझे. मी 12वी पर्यंत आपल्या शाळेची विद्यार्थिनी होते. आता मी पाथर्डी या ठिकाणी आहे. मी कुस्तीमध्ये चॅम्पियन होती बरं का. नमस्कार, माझं नाव वैशाली
वैशाली नवनाथ गरड. तर मी हाऊस वाईफ आहे. लग्नानंतरचं माझं नाव वैशाली पंडित नरोडे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव वैशाली गणेश काकडे. सॉरी, लग्नाच्या अगोदरचे वैशाली किसन राजपुरे, लग्नानंतरचे वैशाली गणेश काकडे. मी सध्या पुण्यामध्ये राहत आहे. सर्वांना माझा नमस्कार. मी अंजली प्रभाकर कोंडे. माझं नाव अंजली प्रभाकर कोंडे. मी कुपण्यात असते. नमस्कार, माझं नाव मनीरा अब्दुल शेख. मी सध्या औरंगाबादला राहते. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव शेळके. दिसू द्या. नसेल दहा घेतो. सर्वांना माझा नमस्कार. माझं नाव अनिता कांबळे. सासरचं नाव अनिता गणेश करते. आणि तर थोडस वरती पकड, माईल तोंडाच्या जवळ पकड. हॅलो, मी मुक्ता बाळासाहेब गल्दर. इकडे आडनावमध्ये आणि तिकडचे करुणा ज्ञानेश्वर फाटे. कारण मी संभाजीनगरला राहते आणि सगळे सरांचे आभार, धन्यवाद. स्वाती ज्ञानेश्वर पाथरकर. मी शाहूगावला असते. नमस्कार, माझे नाव अश्विनी दिलीप गरुड. सासरचं नाव अश्विनी सुरेश डमाळ. मी शेवगाव उडल्यात असते. इथं येण्याचे योग आले. खूप खूप धन्यवाद. नमस्कार, मी ज्योती महेश पवार. सध्या माझं समृद्धी ब्युटी पार्लर म्हणून बोदेगाव शॉप आहे. तिथं साडी, शॉपिंग सेंटर, लेडीज वेअर सगळंच आहे. सुरुवातीला मी म्हणजे आत्ता पार्लर आहे माझं. मी सुरुवातीला शेती केली, त्याच्यानंतर जवळपास 13-14 म्हशींचं शेण उचललं. नाही म्हणजे ज्योती पवार ही ज्येष्ठ कबड्डी प्लेअर होती, एक नंबर. 50-50 लिटर दूध काढलंय मी. म्हणजे मी एकच केलं असं काही नाही. माझी जन्मभूमी हीच, कर्मभूमी हीच, बहुतेक स्मशानभूमी पण हीच राहील. देवगाव मध्ये आहे. आम्ही एक आदर्श दूध उत्पादक शेतकरी, कांदा उत्पादक शेतकरी आहे. आमचं 100 ते 150 लिटर दूध घरचं आहे. बाहेरचं धरून 3000 लिटर आहे. आणि सर्व नमस्कार, मी ऋषाली अरुण शिंदे. सासरचं नाव ऋषाली प्रमोद गिरे. मी दरगावला असते आणि मी गृहमंत्री आहे. माझा नमस्कार. माझे नाव पोपळबाड संजीवनी ज्ञानेश्वर आणि लग्नानंतरचं संजीवनी सुधाकर दिवाळी. आणि मी बालम टाकीत असते. मी अंगणवाडीत कार्यरत. माझे नाव पठाण फरजाना शब्बीर. सासरचे नाव शेख कयामुद्दीन. फरजाना कयामुद्दीन शेख. मी होम बेकर आहे. नमस्कार, मी सारिका रंगा दिवाळे. सध्या सारिका पंकज थोरात तळेगाव ढमढेरेला असते आणि आरबी गुजर स्कूलमध्ये सध्या आज टीचर म्हणून कार्यरत असते. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. सर्व गुरुंना प्रथम माझा नमस्कार. मी अस्मिता अशोक डोंगरे. सासरचं नाव अस्मिता सागर हजारे. मी शिक्रापूर तळेगाव ढमढेरे येथे प्रायव्हेट टीचर म्हणून आहे. या कार्यक्रमाचे सर्व मुलांनी नियोजन केले, त्यांचे मी खूप आभारी आहे. 1 वर्ष झालं सर नियोजन करत होते, पण आता 1 महिन्यापूर्वी यांनी खूप सुंदर, कालपासून 8 दिवसापासून पाहते सर, इतकं सुंदर नियोजन केलं यांनी. रात्री आले तेव्हा सर्वजण बसलेले होते आणि सर्वांना म्हणजे ग्रुपवर कधी येता कधी नाही, सर्वांना, सर्व शिक्षकांना पत्रिका देऊन सर्वांना आमंत्रित केलं. धन्यवाद सर. नमस्कार, माझे नाव स्वाती प्रकाश सूर्यवंशी. मी राहणार शेकटे. आता लग्नानंतरचे नाव माझे स्वाती विशाल टाकळकर. मी गोटण येथे राहते. मी हाऊस वाईफ आहे. मंगल मोहन प्रसाद. आणि नंतरचे नाव मंगला साहेब वसे. मी हाऊस वाईफ आहे. तर मी हिरा प्रभाकर. माझ्या नाव मस्करांकडचे नाव निराकत्रीनच नवळे.
मी हाऊसवाईफ आहे. मी आज सध्या बोदेगावमध्ये राहते. माझं सासर नंतरचंही नाव काय, लग्नानंतरचे नाव तेच आहे आणि लग्नाआधीचंही तेच आहे. आज रोजी मी बॉम्बे हायकोर्ट येथे ॲज अ इनचार्ज म्हणून कार्यरत आहे. डिजिटायझेशनचं पूर्ण काम आमची डेटासॉफ्ट कम्प्युटर सर्व्हिसेस लिमिटेड म्हणून कंपनी दिल्लीची ती बघते. पूर्ण महाराष्ट्राचं काम आमच्याच कंपनीकडे आहे. त्यानंतर जेव्हा यांनी मांडला विषय की आपला गेट टुगेदर करायचं आहे, म्हटलं चांगली गोष्ट आहे, पण तो गेट टुगेदर होता 2 वर्ष झाली. तेव्हा आज कुठेतरी गेट टुगेदर झाला, पण झाला तो उत्तमरित्या झाला, व्यवस्थित सगळं काही नियोजन एक नंबर झालं. त्यापूर्वी सगळ्यांचे आभार आणि सरही सगळे उपस्थित राहिले त्याबद्दल सरांचे आभार. धन्यवाद. विजय श्री घोडके, तुम्हाला भाषण करायचं. माझं नाव गणेश बाळासाहेब जाधव. मी पेनला असतो आणि एका प्रायव्हेट कंपनीमध्ये कामाला आहे. गेली 2 वर्ष झाले हा कार्यक्रम नियोजन करण्याचं चाललं होतं, बट फायनली आज तो फळाला आला आहे, म्हणजे फायनली जात होतोय. त्याबद्दल माझ्या मित्र आणि मैत्रिणीचे सगळ्यांचे आभार. सगळ्यांनी सपोर्ट केला पाहिजे. थँक्यू. माझं नाव लक्ष्मीकांत अनिल बागडे. माझं पुणे येथे कुंजीरवाडी येथे स्वतःचं सराफी दुकान आहे, एस बी सराफी या नावाने. आणि आता आम्ही तिथं स्थायिक झालेलो आहोत सगळेजणं. आणि आपले सर्व मित्र आणि मैत्रिणी या सर्व गेट टुगेदरच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचं हार्दिक असं अभिनंदन आणि आभार. नमस्कार, मी लियाकत यासिन सय्यद बालकाईमध्ये राहतो. 2009 पासून ड्रायव्हिंग. आता सध्या रिक्षा आहे आपल्याकडं. सर्व शेतीची मजूर आपल्याकडे अवेलेबल असतं. मार्केटिंगचं एक चांगलं व्यासपीठ लियाकतला मिळालेलं आहे. धन्यवाद लियाकत. सर्वांना माझा नमस्कार. मी चंदू बादशाह शेख. माझा व्यवसाय भाजीपाला व्यापारी आहे. माझा नमस्कार. मी काळे नितीन मुबे, बालम टाकळी, पण मी सध्याला बीडमध्ये प्रायमरी टीचर म्हणून काम करतोय. धन्यवाद. प्रथम सर्वांना नमस्कार. माझे नाव लक्ष्मण भगवान गरड, शेकटे बुद्रुक. मी सध्या इरिगेशन डिपार्टमेंटमध्ये पोकलेन ऑपरेटर म्हणून काम करतोय. माझा ITI झालेला आहे 12वी नंतर. थँक्यू. सर्व गुरुवर्यांना माझा श्रीसाष्टांग नमस्कार. सर्व मित्रांना माझा नमस्कार. मी अमोल रमेश लेंडाळ फ्रॉम कांबी. मी पुण्यामध्ये माझं शिक्षण झालं कम्प्युटर इंजिनिअरिंग. मी पुण्यामधील ॲम्बॅस कंपनीमध्ये आता सॉफ्टवेअर टेक्निकल एक्सपर्ट म्हणून वर्किंग आहे. मुळे मी बालन टाकलेच राहायला आहे आणि शेती हा व्यवसाय करतोय. शिंदे, मी बालन कंपनीमध्ये राहतो आणि व्यवसाय शेती आहे. अशोक गरड. मी रांजणगावला ABS कंपनीमध्ये मेंटेनन्स डिपार्टमेंटला आहे. तर आता ती सोडून गावाकडे एक इलेक्ट्रिशियन दुकान टाकलेलं आहे. हे सरांचं अभिनंदन आणि मित्रमैत्रिणीचे. आदरणीय शिक्षकांना, मी संभाजी भास्कर पकडे. मी स्टेट गव्हर्नमेंटच्या GST डिपार्टमेंटमध्ये इन्स्पेक्टर म्हणून कार्यरत आहे आणि सध्या माझी पोस्टिंग नवी मुंबई. धन्यवाद. माझे नाव श्रीकांत काशीनाथ खडाळे. मी सध्या संगमनेरला असतो आणि मी शेती हा व्यवसाय करतो. माझं नाव मनोज सुनील बागडे. मी इयत्ता 5वी पर्यंत बालमटाकळीमध्ये शिक्षण घेतलं. सुनील बागडेचा भाऊ आहे. आणि आता सध्या पुण्यामध्ये टॅक्स कन्सल्टंट म्हणून काम करतो. सगळ्यांना नमस्कार. मी जालिंदर घोषित गेलो, राहणार शेकटे बुद्रुक. मी सध्या शेतीच करतो आणि गावाकडेच असतो. सर्वांना नमस्कार. मी धर्मराज तीर्थराज गरड. मी BE इंजिनियर आहे आणि मी सॉफ्टवेअर कंपनीमध्ये जॉब करतो. माझे नाव भाऊसाहेब राजू शिंदे, राहणार पारंपरिक व्यवसाय शेती माझा. मी किरण रामचंद्र पाथरकर. केलेला आहे. कन्स्ट्रक्शनचा बिझनेस आहे आणि पेट्रोल पंप. धन्यवाद. गायकवाड. हे माझ्या मामाचं गाव. मला बंटी म्हणून सर्वजण ओळखतात. माझं एज्युकेशन MA MPED PhD केली आणि कबड्डीमध्ये मी स्पेशलायझेशन डिप्लोमा इन स्पोर्ट्स कोचिंग बँगलोरला केलं. आत्ता सध्याला बलबीम महाविद्यालय बीड या ठिकाणी स्पोर्ट डायरेक्टर म्हणून मी काम करतो आहे आणि 4-5 वर्ष झाले कंटिन्यू महाराष्ट्र संघाला मी प्रशिक्षक म्हणून काम करतो आहे आणि स्वतः महाराष्ट्र संघामध्ये कबड्डी खेळतो.
कासाराम शिंदे, गावीच राहतो बालमटाकडे येथे आणि शेती एक व्यवसाय करून तहसील कार्यालय शाहूपुरी महसूल सेवक म्हणून कार्यरत आहे. नमस्कार, माझं नाव अरुण उर्फ धर्मराज एकनाथ लोणकर. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संवत्सर तालुका कोपरगाव या शाळेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून कार्यरत आहे. माझं नाव स्वप्नील मोरे, BA झालेलं आहे आणि गावात बालंबिका फुटवेअर म्हणून माझं प्रॉप आहे. माझं नाव निखिल लवराव जगताप. मी माझं BAMSचं शिक्षण पूर्ण करून कांबे येथे प्रॅक्टिस करत आहे. माझं नाव अशोक प्रभाकर चौधरी. मी आता सध्या शेट्टे बुद्रुक येथेच राहतो आणि शेती व्यवसाय करतो. लय भारी का? लय भारी. ठीक आहे. आता महेशने मी ठरवलं तिथून पुढे असं इव्हेंट मॅनेजमेंटचं काम करायचं. आता पुढे काही काम असलं की इव्हेंट मॅनेजमेंटचं काम घ्यायचं. महेश, मी, सोनू बागडे सुरू करायचं. पण आता काय माझा परिचय सांगायची काय मला वाटतं आवश्यकता नाही. जवळजवळ यातल्या 90% मुलांनी, मुलींनी आणि सरांनी सुद्धा माझ्या बसमध्ये प्रवास केला आहे. त्याच्यामुळं सांगायला काही वेळ नाही, कारण माझा आवडता जॉब आहे. तुमचे पण काम येणार आहे. कधी कुठं गाडी पाहिजे असले, गाडी कोणती सुटणार आहे, कुठं जाणार आहे, कुठं थांबते, सगळं माझ्याकडे टायमिंग टेबल असतो. कधी फोन लावा, विचारा गाड्या वगैरे. मला ST मध्ये कंडक्टर आहे सर मी. आता वागतोर सरांना फेसबुकवर मी आहे, त्याच्यामुळे ती मला पाहत असते फोटो वगैरे माझे. तुमचे पण फोटो सर मी लाईक करत असतो. प्रत्येक ती पंढरपूरची त्याची कमेंट टाकत असतो. सर्वांना, माझे नाव महेश हरिश्चंद्र गरगणे. मी सध्या बालमटाकळी येथेच असून माझ्या बालमटाकळी येथे अंजली फोटो स्टुडिओ म्हणून एक स्टुडिओ आहे. 12वी नंतर मी DED केलं. त्याच्यानंतर सुकळी फाटा येथे एक छोटंसं इंग्लिश स्कूल चालू केलं होतं. त्यानंतर ते नाही मिळत असला, मग नंतर फोटोग्राफीमध्ये आलो. सध्या मी बालमटाकळी येथे आहे आणि बालमटाकळी ग्रामपंचायतचा मी सदस्य आहे. धन्यवाद. ठीक आहे. आता सर्व शिक्षक लोकांना आपला एक परिचय झालेला आहे. त्यानंतर आपण आता कार्यक्रमाच्या पुढच्या फेजकडे वळूयात. याच्यानंतर मी आपल्या शिक्षक वृंदांना विनंती करेल की त्यांनी आयुष्यभर तर आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलेलंच आहे, बट आम्ही आता परत 17-18 वर्षानंतरून एकत्र आलोत, तर परत मोलाचे 2 शब्द आम्हाला सांगावेत जे आमच्या पूर्ण आयुष्यभरासाठी आम्हाला कामाला येतील आणि नक्कीच त्यातून आम्हाला प्रेरणा भेटेल. मी मंचावर उपस्थित करतो माननीय डमाळ सर यांना, ज्यांनी आपले 2 शब्द सांगून आम्हाला पुढच्या आयुष्यासाठी शिदोरी द्यावी. डमाळ सर. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय पागचौरे सर, माझे स्नेही पागचौरे सर, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू आणि विद्यार्थी बंधू भगिनींनो, आज मोठ्या प्रयत्नाने तुम्ही 2 वर्षापासून तुमच्या बोलण्यावर लक्षात आलंय की स्नेह मेळावा आयोजित करण्याचा प्रयत्न करत होता. जीवनामध्ये अशा अनेक अडचणी येतात मित्र, काही ना काही अडचण येते आणि अडचणीला कधी घाबरायचं नाही. आयुष्यामध्ये जर अडचण आली तर तिच्यावर कसं मात करायचं हे आपलं शिकलं पाहिजे. मित्र, एक लक्षात ठेवा, मांजरीचं बिलोप कितीही वरून टाका, ते पायावरच उभं राहील. तसं कितीही अडचणी आल्या तरी नाराज होऊ नका आणि तुमचा जो सत्सद्विय बुद्धी आहे ती कायमची जागृत ठेवा. अडचणी येणार, त्रास होणार, दुःख होणार, आयुष्य आहे, आयुष्यामध्ये हे सर्व येणार, लक्षात घ्या. म्हणून अडचणी आल्या, काम उशिरा झालं, वेळेवर झालं नाही तरी आयुष्यामध्ये नाराज होऊ नका, आनंदी राहा. आणि आनंद, आयुष्याचं उद्दिष्ट काय मित्र? आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला काय कमवायचंय? आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय कमवायचं असेल मानणारा माणूस मी आहे, तर प्रेम संपादन करायचंय. लोकाला प्रेम द्या, लोकांकडून प्रेम घ्या. प्रेमाने जगामध्ये सर्व काही गोष्टी निभावून निघल्या जातात. कितीही अडचण असतील, काही असलं तरी प्रेमाशिवाय गत्यंतर नाही मित्र. म्हणून मी तुम्हाला ते सांगतो की अनेक लोक
दुःख झालं, टेन्शन आलं म्हणतात आणि टेन्शनमध्ये आत्महत्या करतात, हे करतात. तर तुमच्या दुःखावर, काळजीवर, सगळ्यावर काळ हे अतिशय मोठं असं साधन आहे मित्रो. एक लक्षात घ्या, रोजच आपण पाहतो सूर्य सकाळी उगवतो, संध्याकाळी मावळतो. म्हणजे दिवस आणि दिवसानंतर रात्र. जीवनामध्ये सुद्धा सुख आणि दुःख हे असंच आहे. सुख आल्यानंतर दुःख येणार, दुःख आल्यानंतर काही दिवसांनी सुख येणारच आहे, लक्षात घ्या. म्हणून दुःख झालं म्हणून नाराज होऊ नका आणि कुठलाही आततायी निर्णय घेऊ नका. मित्र, संयम हा सगळ्यात महत्वाचा गुण आहे. तुम्ही संयमाने वागा, विचाराने वागा. विचाराला संयमाचा अधिष्ठान ठेवा. तुम्ही आज तुमची लहान लहान मुलं आहेत, त्या मुलाचे पालक आणि त्या मुलावर सुसंस्कार करणं हे तुमचं काम आहे. आपली मुलं कशी संस्कारित होतील हे तुम्ही पाहिलं पाहिजे. कधीही असा विचार करू नका की माझा मुलगा इंजिनियर झाला पाहिजे, माझा मुलगा डॉक्टर झाला पाहिजे, माझा मुलगा अमुक झाला पाहिजे, तमुक झाला. मी असा मानणारा माणूस आहे. मी माझा मुलगा हा कसा उत्कृष्ट नागरिक होईल ते पाहिजे. माझा मुलगा हा कुठला नोकरदार नको, काहीच नको. माझा मुलगा हा समाजामध्ये वागणारा चांगला नागरिक होईल. समाजातल्या 2 लोकांनी त्याला इकडे ये म्हटलं पाहिजे, असा व्हावा तरी मला त्याच्यात आनंद आहे. मित्रो, नोकरी धंदा, या नोकरी अलीकड काय झालंय, नोकरी नोकरी नोकरी. काय करता नोकरीमध्ये? हा, नोकरी हे जीवनाचं अंतिम ध्येय नाही, लक्षात घ्या. आज अनेक विद्यार्थी आहेत या ठिकाणी तुम्ही बसलेले. अनेक जण व्यवसाय करतात, चांगल्या प्रकारची शेती करतात. परंतु आपल्या समाजामध्ये एक असं फॅड निर्माण झालंय की शेतकरी म्हणलं का त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. कष्टात आपल्या समाजामध्ये कष्टाचं काम करणारा जो कष्टकरी वर्ग आहे त्याच्याबद्दल आदर भाव राहिला नाही. जे माझ्यासारखे पांढरे सोबत कपडे घालतात, इकडे तिकडे चिवछा करतात, त्यांना किंमत आहे. पण दिवसभर राबणारी माणसं आहेत, त्यांच्याबद्दल प्रेम ठेवा, त्यांच्याबद्दल आदर ठेवा. म्हणून एक लक्षात ठेवा, कुठलंही काम करणारा माणूस असेल तर त्याच्याबद्दल नेहमी प्रेम असली पाहिजे. कुठलंही काम वाईट नाही, लक्षात घ्या. वर्शिप म्हटलं जाईल, कुठलंही काम असू द्या ते चांगलंच आहे. म्हणून शिपाई असो, शिक्षक असो, क्लार्क असो, कोणी असो, तो त्या पद्धतीने झालं पाहिजे. तर एक तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही तुमच्या कामाशी ते तुमचं सर्व काही मिळून आलेलं आहे. परमेश्वर मिळवायचं असेल तर तुम्ही या ठिकाणी, माझं स्वतःचं मत आहे, आई वडिलांची पूर्णपणे सेवा केली पाहिजे. जगामध्ये न मिळणार काय असेल तर जगामध्ये माझ्या मते न मिळणार आहे आई आणि वडील. आई आणि वडिलाशिवाय दुसरं काही नाही. तुम्ही काही मिळू शकाल पण आई वडील परत मिळू शकत नाही. म्हणून आपल्या आई वडिलांचा उपकार आपल्यावर अतिशय मोठा आहे. ज्यांनी आपल्याला हे जग दाखवलंय, हे सर्व काही दिलंय. पण काही मुलं, काही लोक अविचाराने आई वडिलांना सहज विचारतात, काय केलं तुम्ही माझ्यासाठी? माझ्यासाठी तुम्ही काय? अरे तुझ्यासाठी एकच केलंय, त्यांनी हे तुला जग दाखवलंय. ते जर नसते तू हे काही करू शकला नसता. म्हणून आई वडिलांनी काय केलं काय नाही याच्याबद्दल कधीही प्रश्न विचारू नका मित्रो. जसं तुम्ही तुमच्या आई वडिलांचं पाहिलं पाहिजे तसं माझ्या विद्यार्थिनीला म्हणणं आहे, तुम्ही तुमचे आई वडील जोडून सासरी गेलेला आहात. तुमचे सासरचे सासू सासरे म्हणजे तुमचे आई वडील आहेत, त्यांची सेवा करायचं शिका. आणि मुलावर कुठल्याही प्रकारचं बंधन लागू नका.
की मुलगा हा इंजिनियरच झाला पाहिजे, मुलगा हा डॉक्टरच झाला पाहिजे आणि त्याच्यावर तसं ब्रेन हॅमरिंग करू नका. त्याला त्याच्या मनाने जसं वाटेल तसं मुक्त छंदाने वागू द्या. पिंजऱ्यातल्या पोपटासारखं मुलाला आणि मुलीला बंदिस्त करू नका. खेळू द्या, त्या पाखरांना उडवू द्या. त्यांनी कधी काळजी केली का हो? पाखरं कधी विचार करत ना उद्या काय आहे ते. पण आम्ही आता इतके विचारी झालेलो आहोत की आम्ही आमच्या मुलाची काळजी आणि आमच्या नातवाची काळजी त्याची काळजी करून ठेवतो. म्हणून एवढी संपत्ती कोण पैसा पैसा कोण समाधानी हो पैशाने. आणि पैशाने जर सुख मिळत असतं तर हे टाटा बिर्ला सारखी मोठमोठाली माणसं हे सुखी झाली असते. तर सुख हे पैशात नाही, सुख हे एकमेकाच्या संपर्कामध्ये राहिल्यानंतर एकमेकाला प्रेम दिलं, प्रेमाने वागला, चांगलं वागला तर त्या ठिकाणी सुख आहे. भावना जास्त बोलायचे, वाघचौरे सरांना बोलायचंय, मी थोडक्यात माझं आठवून घेतो. तर वाघचौरे सरांबद्दल बोललं पाहिजे. माझे स्नेही आहे. ज्या काळामध्ये मी अतिशय अडचणीत होतो त्या काळात वाघचौरे सरांनी मी एकत्र होतो. मी लक्षात, मी थोडासा वेगळ्या विचारसरणीचा माणूस आहे मित्र. मी थोडासा डाव्या विचारसरणीचा माणूस, परंतु मी वाघचौरे सरांच्या शेजारी राहिलो. आम्ही एकच राहिलो. त्यांची फॅमिली, त्यांनी मला त्या काळामध्ये अतिशय मोलाचं सहकार्य केलं आणि त्या सहकार्यामुळे माझे दिवस त्या ठिकाणच्या अतिशय आनंदामध्ये आणि चांगल्या प्रकारे गेले. माझ्या अनेक अडचणी होत्या त्या काळामध्ये आणि त्या काळामध्ये त्यांनी मला फार सहकार्य केलं, अतिशय प्रेमाची वागणूक दिली. त्याबद्दल योगायोगाने होईना आज हा त्यांचे आभार मानण्याची वेळ तुमच्या समोर आणून दिली. त्याबद्दल तुमचा सुद्धा अतिशय धन्यवाद देतो. आणि तुम्ही मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल सर्वांचं आभार मानतो. आणि तुमच्या ज्या शुभेच्छा आहेत त्या शुभेच्छेचा परिणाम म्हणून आजही त्याच आवाजामध्ये मी तुमच्या समोर बोलू शकतो. मी ज्याप्रमाणे म्हटलं की थोड्याशा पराभवाने खचून जाऊ नका, परत उठा, लढा, एक त्यांना एक दिवस विजय तुमचाच होईल. एक हरिवंशराय बच्चन साहेबांचे ना 2 पंक्ती आहेत. लहरों से डरकर नरिया पार नहीं होती, लहरों से डरकर नरिया पार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. नेहमी आपल्याला आपले एवढे आपण म्हणतो ना की मोलाचं मार्गदर्शन करणारे शिक्षक लोक लाभलेत. आणि नक्कीच मी सांगतो सर तुम्हाला की याच्यातले अजूनही भरपूर लोक, भरपूर विद्यार्थी नक्कीच मोठं नाव कमवतील, आपल्या शाळेचं नाव रोशन करतील. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय माननीय राठोड सरांनी मंचावर येऊन 2 शब्द आम्हाला मोलाचं मार्गदर्शन करावं. बंधू आणि भगिनींनो, गेट टुगेदर आतापर्यंत प्रत्येक बॅचला मी आहेच. प्रत्येक बॅचचं काही काहीतरी नवीन आहे. बाळांनो, हे एकत्र येणं सोपी गोष्ट नाही. त्याच्यानंतर मुलींना सुद्धा अनेक अडचणी, सासऱ्यांना घरी सांगावं लागतं मी जाते, परंतु इथं आलेला खरोखर भाग्यवान, घरचं वातावरण चांगलं दिसतं हे समजून येतं बा. आणि ज्यांचं घरचं कडक वातावरण ते काही येऊ शकत नाही. प्रत्येक बॅचला मी निरीक्षण करतो, परंतु तुम्हाला धन्यवाद द्यावं तितकं कमीच आहे. मुलं तर कुठे बी चालतेच होतातच, तसं काही नाही, त्यांना एवढं बंधन नसतं. त्यानंतर सांगायचं तात्पर्य बाळांनो, तुम्ही नागरिक झाला आहात, चांगलं वागा, चांगल्याची संगत धरा. बा भगवंत सर्वत्र आहे. सर्वा घटी राम देहादेही एक सूर्यप्रकाश सहस्र रश्मी. आपल्याजवळ भगवंत आहे. भगवंत सर्व पाहतो. तुम्ही कसं वागता, काय करता. आपण म्हणतो आपल्याकडे कोण पाहते, तो पाहतो. आपलं कर्म चांगलं करा. चांगलं कर्म केलं की फळ बरोबर चांगलंच मिळणार.
जैसा कर्म करेगा वैसा फल देगा भगवान है गीता का ज्ञान. बाळांनो, आम्ही अनुभवतोय, निरीक्षण करतोय, कोण कसं वागलं आणि त्याला कसे फळ प्राप्त झाले. म्हणून माझं सांगणं आहे, आई वडिलांची सेवा करा, सासू सासऱ्याची सेवा करा. हल्ली मुलीवर जास्त जबाबदारी आहे. सासू सासऱ्याची सेवा केली, आशीर्वाद घ्या, कोणाचा शाप घेऊ नका. आणि ते गेल्यानंतर पश्चाताप होतो. त्यावेळेस आपण नीट वागलो असतो, बरं झालं असतं. नंतर पश्चाताप करण्यात अर्थ नाही. तर आई वडिलांना जपा, कोणाचे आशीर्वाद घ्या, भगवंताचं नाम स्मरण करा. राम नामामध्ये फार मोठी शक्ती आहे. हो, ही परमेश्वर चरणी प्रार्थना करून माझे 2 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. राठोड सर, तुमचे मोलाचे 2 शब्द आम्हाला आयुष्यभरासाठी कामाला येतील. यानंतर मी भाषणासाठी मंचावर आमंत्रित करतोय अतिशय शिस्तबद्ध आणि शिस्तप्रिय श्री भोंगळे सर यांना. सर्वांनी टाळ्या वाजून त्यांचं स्वागत करावं. बंधू आणि 2006-07च्या बॅचचे सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी, कार्यक्रमाला येण्याची माझी तशी अवस्था नव्हती. आज पहिल्यांदा सोनू बागडीने फोन केला मला एक 8-10 दिवसापूर्वी. त्याला मी होकार दिला होता. आणि नंतर काल बर्गे आणि घरगणे दोघं आणि त्यांना तुम्ही काही ओळखलंच नाही, बाहेरच बसलो होतो हवेशीर. परंतु तुमच्या प्रेमामुळं मला या ठिकाणी यावंच लागलं. हे सर्व श्रेय तुमचं आहे सर्वांचं. मित्र, शाळेत असताना तुमचे जे स्वभावाचे विविध पैलू होते, त्या पैलूमध्ये फारसा फरक पडलेला दिसत नाही. ईश्वराने जे दिलेत उपजत गुण, त्याच्यामध्ये फारसा बदल होत नाही, याची प्रचिती मला आता येते. उदाहरण सांगायचं झालं, मोडे फार कॉमिक होता, त्यांनी काही त्याचा परिचय सांगितलं नाही, मोठ्याने काही परिचय सांगितला नाही. त्यानंतर एक जण कोण आहे त्याने परिचय सांगितला नाही, धवान संतोष का, संतोष नामदेव, हा भगवान असे काय, हा हा. तो जरा थोडासा लाजत होता आणि त्यामुळे परिचय त्यामुळे त्या स्वभावामुळे दिला नाही की दुसरं काही कारण नाही, त्याला माहित नाही. मुलींच्या बाबतीत पाहिलं तीच परिस्थिती पाहायला मिळते. पोपळवट असतील, खेळ असेल, तुमच्यातलं बऱ्याच एवढं भाग्य आहे की तुमचे मिस्टर आणि तुम्ही दोघे आमच्या हाताखाली शिकून गेला इथं. बऱ्याच जणांचं एवढं भाग्य आहे. परंतु पत्रिका काही तुम्ही लग्नाची दिली नाही वाटतं आम्हाला. हा, आता तुमच्या मुलांची द्यायची असली वेळ आली तर त्यावेळेला द्या. आता जेवणाची परिस्थिती जी आहे ती ईश्वर निर्मितच आहे. जसा एखादा गिर्यारोहण करतो, पायथ्यापासून अगदी शिखरापर्यंत जोमाने जातो, पळतो. शिखरावर गेल्यानंतर विश्रांती घेतो आणि त्याला शिखरावर काय बसून राहायचं म्हणजे भाग्य लाभत नाही, ती वेळ येत नाही, खाली उतरावंच लागतं, पुन्हा दुसऱ्या पायथ्याला येतोच तो बरोबर. अशी आपल्या सर्वांची जीवनाची अवस्था आहे. आता सध्या तुम्ही शिखरावर आहेत जीवनाची आणि आम्ही पायथ्याशी आलेलो येतात. परंतु जीवन जगत असताना कुठल्याही प्रकारची खंत, चिंता हे करणं मात्र सोडून द्या. ज्या घटना आपल्या आयुष्यामध्ये घडणारच आहेत त्यांना आपण नाही, आपला निर्माता परमेश्वर हा सुद्धा टाळू शकत नाही. त्यामुळं जेव्हा त्या टळणार आहेत तेव्हा टळणारच आहेत. त्याचं दुःख आपण आजच करीत बसायचं नाही. मी बऱ्याच वेळेस पाहतोय
सोनालीच्या चेहऱ्यावर थोडीशी चिंता दिसते. ती काय आहे तीच तिला माहिती. परंतु अशा आपल्या या हसत खेळ जीवनामध्ये आपण जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. पुस्तक वाचले पाहिजेत, कार्यक्रम आयोजित केले पाहिजेत, अटेंड केले पाहिजे सार्वजनिक कार्यक्रम. आणि त्यामुळं आपलं आयुष्य वाढतं, बऱ्याचशा व्याधी ह्या कमी होतात. तुम्ही रामनगरकरची रामनगरी वाचली नसेल कदाचित, एकदा वाचा रामनगरी पुस्तक. ती अशी एकच व्यक्ती आहे माझ्या माहितीप्रमाणे की तिनं करमणुकीसाठी, विनोदासाठी स्वतःच्याच कुटुंबावर विनोद केले रामनगरकरांनी. एक छोटंसं उदाहरण सांगतो, तुमच्या लक्षात येईल आनंदी कसं राहायचं, आपण कसं राहिलं पाहिजे. रामनगरकर सिनेनाट्य कलावंत होते, हे तुम्हाला माहीत असेल. मुंबईला राहत होते. त्यांनी आपल्या लग्नापासून तर एक अपत्य होईपर्यंत आपलं कुटुंब कसं होतं, म्हणजे फॅमिली कशी होती, याचं थोडक्यात उदाहरण सांगलेलं आहे. मुलगी पाहायला गेले पुण्यामध्ये, नवीनच पुण्यात गेले, इकडचे तिकडचे बोर्ड पाहत राहिले, बरोबरचे चुलते काके पुढे निघून गेले आणि एक मुलगी येऊन तिला धडक दिली सायकलची. त्यांना एका मुलीने खाली पडले. त्या मुलीने दोरा गाजवला. ते वर्षाने जरा लाजली, तिथं उठली, तिची सायकल हातामध्ये दिली आणि घरी गेली. ती मुलगी पाहायला घरी जाऊन बसले, नेमकं तीच मुलगी त्याला चहा घेऊन आली. ते तिथून उठून पडायची तयारीत होती. हे काय आपल्याला बोलतील काय. कसं कसं लग्न झालं आणि नंतर त्यांचा संसार सुरू झाला. त्याला पहा, संतोषी माता एक सिनेमा आला होता, बराचसा काढले सिनेमा होता. ते म्हणलं मंडळीला सिनेमा लिहिलं, बाल्कनीमध्ये तिकीट काढलं बाल्कनीचं आणि त्या ठिकाणी बसलो. संतोषी मातेचं चित्र आलं समोर पडद्यावर की म्हणले गुलाल फेकायची तिकडे खाली आणि तो गुलाल त्या पडद्यापर्यंत जातोय का, दुसऱ्याच बायांच्या डोक्यावर पडायचं, पुरुषाच्या डोक्यावर पडायचं. ती रागाने पाहिजे पाठीमागं. म्हणले मी हिला गप्पस म्हणून सांगितलं, पण ती ऐकण्याची झाली. चिमटा घातला म्हणजे जोराने ओरडायला लागली. थिएटरमध्ये संपूर्ण आवाज तिचा. स्वतःच्या जीवनाची कथा येते. मग अशा ज्या समजा आपल्या जीवनाच्या एकट्या क्लुप्त्या ज्या आहेत त्या प्रत्येकाकडे आहेत. जीवन जगत असताना आपल्याला किती संपत्ती कमवायची हे ठेवू नका. आहे त्या संपत्ती आपण कसे सुखी राहू हे मात्र याचं नियोजन करा. तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या, त्यांना हसू द्या, खेळू द्या, बागडू द्या, शिस्त लावा. फक्त मोबाईल पासून थोडंसं जरा दूर ठेवा. कारण या वयात जर मोबाईल सवय लागली तर मुलं सुद्धा, लहान मुलं सुद्धा मोबाईल नाही म्हणून आत्महत्या करतात. त्यामुळे त्यांना शिकवतो दाखवूच नका. त्या मोबाईलचा उपयोग फक्त संदेश वाहण्यासाठी करा, फोन करणं, फोन घेणं एवढ्यासाठी. आणि तुमच्या आयुष्यामध्ये आता बरीचशी भरभराट झालेली आपल्या शाळेचं भाग्य आहे. आता बऱ्याच वेळा आपल्या संस्थेमध्ये इतर शाळा आहेत, त्याही ठिकाणी गेट टुगेदर जातो. बरेचसे विद्यार्थी आपल्या संस्थेचे चांगल्या चांगल्या पदावर आहेत, नोकरीला लागलेले आहेत. काळे शिक्षक झाला, मला त्यावेळेला वाटत नव्हतं काळे शिक्षक होते म्हणून. नितीन काळे ना, त्यावेळेला वाटत नव्हतं. त्याला शाळेत येत नाही, थोडेसे वेळेचाळे करतो म्हणून एक दोन वेळा त्याला थोडासा चाप दिलेला आहे. त्यात घोडके एक तसंच, बरोबर ना घोडके. पण ज्यांना जे थोडेसे भरकटलेले आहेत त्यांना मार्गावर आणणं शिक्षकांचं काम असतं. त्यावेळेस तुम्हाला कदाचित आमचा राग येत असेल, हे सर फार खतरूड आहेत, हा हे फार मारतात, हे फार बोलतात, वर्गाच्या बाहेर काढतात. राहुली बामदर एक तसाची आणि त्याचे वडील माझे मित्र आहेत राहुल बामदरेचे.
तर सध्या तुमच्या जीवनामध्ये रममान व्हा, आनंदी राहा आणि आजारापासून मुक्ती मिळेल. एक तुम्ही शाळेच्या शिक्षकाचं भान ठेवलं याचा आम्हाला आनंद आहे आणि उत्तरोत्तर तुमच्या भविष्यात अशीच प्रगती हो एवढी परमेश्वर इच्छा व्यक्त करतो. 2 शब्द बद्दल. आणि हो नक्कीच जेव्हा आम्ही शाळेत असायचो तेव्हा आम्हाला वाटायचं कधी कधी की सर खूप ओरडतात, खूप चिडतात, पण सर आत्ता ह्या स्टेजवर उभा राहिल्यावर मला जाणवतं की तुम्ही ओरडत होते त्याचा तुमचा स्वतःचा फायदा नव्हता, आमच्या फायद्यासाठी, आमच्या भविष्यासाठी तुम्ही ओरडत होते आणि नक्कीच त्याचा फायदा आपल्या सर्वांना झाला, त्यांच्या कडकपणाचा. आणि प्रत्येक जण आपल्या स्वतःच्या पायावर आज उभा आहे. तर धन्यवाद सर, मी तुमचे खरंच खूप आभारी आहे की आम्हाला योग्य ते मार्गदर्शन दाखवल्याबद्दल. मित्रांनो, याच्यानंतरून आपण काही विद्यार्थ्यांचे भाषण आहेत, काही विद्यार्थ्यांचे भाषण झाल्यानंतरून मग अध्यक्षांचे भाषण घेऊन मग आभार प्रदर्शनाचा कार्यक्रम करूयात. तर मी विद्यार्थ्यांमधून मंचावर आमंत्रित करतोय डॅशिंग गर्ल सोनाली शिंदे हिला. सोनाली शिंदेने येऊन आपलं मनोगत व्यक्त करावं. मागच्या माझे मित्र आणि मैत्रिणींनो, जसं भोंगळे सर म्हणले की सोनालीच्या चेहऱ्यावर मला टेन्शन दिसतंय. खरंच होतं, कारण की माझं बोलणं म्हणजे माझं पहिलंच भाषण आता इथं. मी मैदानावर काही करू शकते बरं का, पण आहे ना स्टेजवर नाही करू शकत. हे माझं खरं टेन्शन होतं बरं का सर. पण खरंच आपले गुरु काळा चष्मा घातलेला आहे सरांनी, तरी पण सरांना माझ्या चेहऱ्यावरचं टेन्शन दिसतं. खरंच होतं सर की पहिलंच माझं भाषण महापार सरांना माहिती मी मैदानावर काही करेल, पण मला इथं बोलता येत नाही. पण आज मी बोलणार आहे. ठीक आहे, माझं बोलणं म्हणजे एकदम असं नसणार परफेक्ट वगैरे, पण जे शाळेत झालं ते असणार. मग तुम्ही हसा किंवा काही करा, आता मी घाबरत नाही तुम्हाला. माझ्याशी भीती वाटली होती, म्हटलं कोणी मला म्हणजे टोमणे मारतंय का काय. आम्ही पहिलीपासून एकत्र आहे, बरेच जण 10वी पर्यंत होते, काही 12वी पर्यंत होते. आम्हाला ढाकणी गुरुजी होते, बरोबर ते येणार होते आज आम्हाला. आम्ही ज्योती तर म्हणली मला पहिले गठोडं म्हणते ते येणार होते आणि ती झाली पण आता ना त्याच्यामुळे तिला म्हणजे आम्ही पण येत मागे, काही टेन्शन नाही घेऊ. सगळ्यात महत्वाचं म्हणजे रात्री मला झोप नाही आली. भाषणात नाव सर्च करते, चिठ्ठ्या लिहिते, आणलीच नाही चिठ्ठी. गडबड काय करणार आता, कामच तेवढे असते. तर ती चिठ्ठी राहून गेली. बरं राहू दे आता चिठ्ठी, आता बोलते मी. बोलू का नको बोलू असं झालं होतं, पण एवढा छान कार्यक्रम. आपले बर्गे सर सर्वजण पडद्या मागे पण भरपूर होते. ठीक आहे, ग्रुपवर आपल्याला दिसत होते तेवढे ठीक आहे, पण पडद्या मागचे आपली साऊंड सिस्टम असेल, आपले फेटे घालणारे असतील, सगळ्यांनी खूप उत्कृष्ट काम केला. अगोदर आमची इच्छाच नव्हती येण्याची बरं का, असं वाटत नव्हतं काय कार्यक्रम कशाला जायचं म्हणजे असं. पण ज्यावेळेस वैशाली राजपुरे ताई खरंच तिनं आम्हाला फोन केला, मी म्हटलं तिच्यात एवढा उत्साह आणि आपण बघा, म्हटलं चला आता सगळ्याजणी. तुम्हाला माहित नसन 8 दिवसापासून मुलींचे एकमेकांशी कॉल आणि कॉन्फरन्सवर 3-3 तास बोलत होतो. घरचे म्हणले आमच्या बायकांच्या डोक्यावर परिणाम होईल, लवकर कार्यक्रम उरकून या तुमचा. म्हणजे एवढे आम्ही एक मेसेज येऊ द्या ग्रुपवर, फुल मेसेज, स्वयंपाक करता मेसेज, काय करणार कसं करणार. आणि खास करून आपल्या गुरुजन बाकीचे आले नाहीत बरं का, खूप प्रयत्न केले, बऱ्याच जणांना मी कॉल केले, मेसेज टाकले, पण आपले सगळे गुरुजन नाही येऊ शकले. जाऊ द्या, त्यांचंही काहीतरी म्हणजे काम असेल. पण जेवढे आले सर तेवढ्यांना सगळ्यांच्या चरणी मी नतमस्तक होते. आणि खरंच मी या शाळेची विद्यार्थिनी आहे याचा मला खरंच खूप अभिमान आहे. आणि आज माझ्या वर्गातला प्रत्येक विद्यार्थी हा खरंच आपापल्या क्षेत्रात काही ना काहीतरी आहे याचाही मला खूप अभिमान आहे. सर तुम्हाला वाटत असेल की आम्ही शाळा सोडल्यानंतर आम्ही काही केलं नाही, असं नाही. बचत गटाचे अध्यक्ष आम्हीच, अगदी पंचायत समितीत जाऊ, ऑडिटिंगचं काम सोनाली मॅडम. बोलणंच असं आहे ना आपलं डॅशिंग, जसं राहुल म्हटलं की तू डॅशिंग आहे, खरंच आहे बरं का. अगदी बचत गटाची कामं असू, गावातलं कुठलंही काम असू बरं का. परत पेरेंट्स मिटिंगला गेलं का कुणीच बोलत नाही, मी एक नंबर. लगेच स्वानंदीच्या मम्मी आलेल्या आहेत आणि त्या बोलतील. त्याच्यामुळं माझं म्हणजे मी शाळेत आहे ना नेहमी मागं बसून स्ट्रॉंग टीम केलेलं आहे बरं का सगळ्याच्या भाषणावर. सॉरी बरं का, आज माझं आहे. तर ते सोपं असतं बरं का खरंच, पण इथं येऊन बोलणं खरंच अवघड असतं. तर सगळं आपल्या ढाकणी गुरुजीपासून सुरुवात करते. थोडं बोर झालं तर सांगा, माफ असावा आजचे दिवस. तर सगळ्यात आधी ढाकणे गुरुजी, तुमचं ऍडमिशन कसं झालं ते माहित नाही, पण मी असं करून ऍडमिशन केलं की हात इकडं पुरला का पहिलेला ऍडमिशन झालं. मला काहीच येत नव्हतं, मला काही समजत नव्हतं. ढाकणे गुरुजीची इतकी भीती वाटायची, ते बस तुकडीचे मला वाटायचं सुखी जाधव मॅडम होत्या ना, म्हणलं मला का तिकडं नाही टाकलं. यांनी मला ढाकणे शाळेमागं नेऊन मला हाणलं त्यांनी. परत
समजतच नव्हतं. शिक्षण आता तरी आपण क्लासेस बघतो, क्लासेस येते. आपल्या वेळेस काय होतं, गुरुजी जेवढं सांगतील तेवढंच. घरच्यांना बिचाऱ्यांना आपल्याकडे बघण्यासाठी वेळच नव्हता. सगळे शेतकरी वर्ग, आई वडिलांना माहितही नव्हतं. घरून बोलून आणायची तर सोयच नव्हती, मारलं तरी मी सांगायचं नाही. आताची मुलं आपण बघतो की प्रत्येक गोष्टीला मम्मी चल शाळेत, हे झालंय चल शाळेत. आपल्या वेळेस तसं नव्हतं ना, जे असं ते तिथंच आपण हे करायचं, मिटून यायचं. पण ते सांगू द्या परत वापस. आपण म्हणले आता फी बी भरली, जरा करून घे, 2 वर्ष शिक्षिका होशील. आता आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांनी थोडं शिक्षण घेतलं म्हणजे उद्या पायावर उभा राहतील. आपण जसे कष्ट केले ते आपल्या मुलांच्या वाटेला येऊ नये अशी एक त्यांची कसं तरी राहिले. म्हणलं आपलं काही इथं निभाव लागत नाही दिसत बरं का. आपण म्हटलं करू प्रयत्न, आता मैदानावर लढतो तसं लढूयात आता डीएडलाही. आणि खरंच सर मी अभ्यास केला आणि मुलींमध्ये मी पहिली आले राजगुरुनगरला. आपला मोठेपणा नाही पण एक खरंच तुमची सगळ्यांचं मार्गदर्शन लाभलं. आणि हे माझं डीएडचं की मी आहे ठीक आहे. आपण काय म्हणतो की तुम्ही जसे सर म्हणले की शिक्षण म्हणजे केवळ नोकरी मिळवण्याचं साधन नाही, तर आपल्याला जीवन जगण्यास लायक बनविणे म्हणजे शिक्षण होय. हे आमच्या जवरे सरांमुळे मला समजलं. आणि म्हणून म्हणते की जरी आपण नोकरीला नसलो तरी हा प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात काहीतरी करतोय, हे खूप महत्वाचं आहे. प्रत्येक शिक्षकात वागचौरे सरांनी नेहमी शिक्षा कशी केली माहितीये का, बडबड करताना वाचा इंग्लिश, लगेच उभा राहायचं आणि इंग्लिश वाचा. पण सर तुम्हाला सांगते तुमच्यामुळे एवढी परफेक्ट इंग्लिश आहे आज. इंग्लिश मिडियमचे विद्यार्थी माझ्याकडे आहेत, ते मला विचारतात मॅडम तुमची इंग्लिश एवढी कसं काय चांगली हो, मराठी मिडियमच्या ना तुम्ही. म्हटलं ते आमच्या सरांची पुण्य आहे बरं का. आणि विशेष म्हणजे घुले सर, मला घुले सरांची खूप आठवण येते. गणित आपलं परफेक्ट गणित आपले घुले सर. आज इंग्लिश मधून आपल्याला मराठीतून मला समजत नाही बेरीज वजाबाकी वगैरे. आपले सर नेहमी प्लस मायनस क्यूब म्हणजे हे सरांचंच आहे ना सगळं. त्याच्या कार्यक्रमामुळे आपल्याला आणखीन शिदोरी मिळाली. इथून पुढचं जसं सरांनी सांगितलं की देवाचं नामस्मरण करा, बरोबर आहे. आता आपण असं 33 मध्ये आहोत, बरोबर आहे. आपणही पालक झालो, काही दिवसांनी आपणही उतारवयाकडे जाणार आहोत. तर आपण याच्या पुढेही कसं वागावं हे आपल्या शिक्षकांमुळे आपल्याला आणखीन मार्गदर्शन मिळालं. असो सगळं जर सांगत बसले तर आपला वेळ खूप झालेला आहे, तर वेळेचंही आपण भान ठेवायला पाहिजे. मी पण एक शिक्षक आहे, वेळेला खूप महत्व असतं. तर सगळ्यात अगोदर माझे सर्व शिक्षक चांगले होते आणि मी या शाळेची विद्यार्थिनी असल्याचा मला खूप अभिमान आहे. तसंच आता आपल्या कार्यक्रमाचे नियोजन जेवढ्या मुलांनी केलं त्यांचंही सर्वांचा आभार माझ्यातर्फे. आणि असा कार्यक्रम छान आज आम्हाला मिळाला त्याबद्दलही तुमचे सर्वांचे खूप म्हणजे आभार. आणि जर माझ्याकडून काही चूक झाली असेल तर माझ्या शिक्षकांनाही मला माफ करावं एवढंच. म्हणजे मी थांबते आता. धन्यवाद. तू आज सगळ्यांसमोर आपलं मत मांडलं तर धन्यवाद सोनाली. यानंतर मी मंचावर आमंत्रित करतोय भाषणासाठी आपले विजयसिंह घोडके सर. आपले 2 शब्द सर्वांसमोर मांडावे त्यांना विनंती करतो. एकत्र येण्याची आपण वाट पाहत होतो, ती संधी आज उपलब्ध झाली. सगळे एकत्र आलो, खरंच खूप आनंद होतोय. जसं आदरणीय सरांनी सांगितलं, त्यांनी 3 पिढ्यांचं एकाच वाक्यामध्ये सगळ्यांना मार्गदर्शन केलं. जसं सांगितलं पूर्वीची पिढी की त्यांचा आदर केला पाहिजे, मुलींनी, सासू सासरे असतील, मुलांनी, आई वडील असतील, त्यांनी आपण कसं जगावं तसं आपण पालक या नात्याने कसं वागावं मुलांशी, हेही सरांनी एका 2 वाक्यामध्ये आपल्याला सगळ्यांना समजावून सांगितलं. बरोबर. ज्या पद्धतीनं आजपर्यंत मार्गदर्शन करता आले, अजूनही करतायत. मलाही काही जास्त भाषणाची म्हणजे हे नाहीये, मी कधी भाषण केलेलं नाही, पण आलोय. खूप दिवसांनी एक मित्रांमध्ये किंवा सरांसमोर बोलायची संधी मिळते. तुम्ही सर्वांनी जे काही उपस्थित दर्शवली, वेळात वेळ काढून, मुलींना खरंच ते शक्य नाहीये, पण तरी तुम्ही सर्वांनी उपस्थित दर्शवली. मुलांनी वेळात वेळ काढून सर्वजण आलात. मतभेद काय असतील नाही का, आपण म्हणतो वादविवाद असावा, विवाद नसावा, पण तो घडला. थोडासा वेळ लागला, पण कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पडतोय. सरांनी सगळ्यांनी उपस्थित दर्शवली, अनमोल मार्गदर्शन केलं. सर्वांचे आभार की तुम्ही सर्वांनी वेळात वेळ काढून इथं आलात, मला बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल सगळ्या सिस्टमचे आभार. धन्यवाद. पैकी वृषाली शिंदे यांना आमंत्रित करतोय, त्यांनी आपले 2 शब्द सर्वांसमोर मांडावे. वृषाली शिंदे. काल आपण आज इथं एकत्र जमलो, हे सगळं घडून आणलं ते आपले महेश गरगणे, अजून काय आपलं राहुल, अजून कोण बर्गे सोनू बागडे यांच्यामुळं. नाहीतर काय जे ते आपल्या संसारात मग्न. सोनाली तू म्हणाली ढाकळे गुरुजी तुम्हाला होते, बाई आम्हाला होत्या.
खरंच तुम्हालाच पाहिजे होते टाकणे गुरुजी. आम्ही मन मोकळा होतो आमच्या बाई. असो 5वीला आलो इथं पण छान सर भेटले. महापरे सर, भोंगळे सर, सगळेच खूप छान शिकवलं त्यांनी आम्हाला. नाही करत. धन्यवाद. तर मी मंचावर आमंत्रित करतोय आपल्या सर्वांची मैत्रीण वैशाली गरडीला. वैशाली गरड. मला मी अगोदर कधीच बोलले नाही सरावाचं, पण मला आज खूप बोलावंसं वाटलं कारण इतक्या दिवसानंतर मला सरांची भेट झाली. शाळेविषयी खूप छान झालं. मी इथं 6वी पासून सुरुवात झाली आणि माझ्या ऍडमिशनात जवळपास सरांचं खूप मोठं वाट आहे, कारण मी प्रथम सत्र सुरू होण्याच्या अगोदर 1 महिना माझं ऍडमिशन झालं. तर म्हणून सरांनी माझं ऍडमिशन करून घेतलं, त्याच्यामुळे मी सरांची खूप आभारी आहे. सर्व शिक्षकांनी आम्हाला खूप छान घडवलं. खूप अशा आठवणी आहेत. आज सर्व नियोजनकर्त्यामुळे हरवलेली पाखरे पुन्हा एकत्र आली, याचाही खूप आनंद वाटतोय आणि खूप म्हणजे उत्साह आहे ह्या कार्यक्रमासाठी. सर्व सरांनी इतकं छान शिस्त लावली. मापारे सरांनी, वाकचौरे सरांनी इंग्लिश छान शिकवली. कांगुणे सरांनी इंग्लिश छान शिकवत होते. गोंके सरांचं एक छान माझ्या आयुष्यात घडलेलं आहे. सरांनी मला प्रथमतः एक प्रश्न विचारला होता आणि जनरल प्रश्न होता तो, पण तो मला समजला नाही. मी त्यांना म्हटलं सर आमच्या इकडे हा नव्हतं शिकवलं. सर मला नेहमी दिसले का म्हणजे तुमच्याकडे हे होतं का. आणि राठोड सरांचं एक 10वीचं ते एक महत्वाचं आहे. प्रत्येक त्या म्हणजे रिकामी जागा होती आणि तिथं नाही का राम जोशी लिहायचं होतं, मी मोहन जोशी लिहिलं होतं. सरांनी मला वर्गात उल्लेख केला होता माझा. महापारी सरांनी मला एवढी काही विशेष कपडे जमत नव्हती, पण नेहमी नेत होते सोबत एक्स्ट्रा म्हणून. खंडाळे सरांनी खूप छान न्यायचे कपडे जे त्याच्या वेळेस. ट्रिपही छान शिस्तीत व्हायच्या. परवानगी दिली, सर्व गोष्टींची आम्हाला उपलब्धता करून दिली, त्यामुळे त्याबद्दल मी सरांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सर्वांनी टाळून सरांचा सत्कार करावा हे मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद शिंदे सर तुमच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल. म्हणजे परिस्थिती सगळ्यांची माझी तशी नव्हती का मी बसनी काढून येणं किंवा सायकलवर येणं. त्यामुळे माझं 12वी पर्यंत शिक्षणात माझ्या वडिलांचाही वाटा आहे आणि मला सर्व शिक्षक वृंदांनी छान घडवलं. राठोड सरांनी सांगितलं तसं भक्ती करा, मला त्याचाही खूप आवड आहे. भोंगळे आई वडिलांना सासू सासऱ्यांची सेवा करा, मग त्याच्यातही माझं खूप बॉन्डिंग छान आहे सासू सासऱ्यांसोबत. आणि आयुष्यात म्हणजे सरांनी तुम्ही सांगितलेल्या सर्वच गोष्टी मी छान आत्मसात करण्याचा प्रयत्न करत एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवले. मंचावर आमंत्रित करतोय या कार्यक्रमासाठी ज्यांनी खरंच खूप मेहनत घेतली असे आपले परम मित्र गणेश बर्गे यांनी कार्यक्रमावर मंचावर येऊन आपलं 2 शब्द व्यक्त व्हावे. व्यासपीठावरील विराजमान आपले सर्व गुरुजन वर्ग, या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी खरंच आपले सर्वांचे आभारी आहे. खरं तर मला भाषण करायचं नव्हतं सर, पण नंतर मी घड्याळाकडे पाहिलं 1:30 वाजला होता. योगेशकडे जाऊन आलो. योगेश मला आत्ता पोहोचचे वेळी गेट टुगेदर झाले, सगळे जेवण 2:30-3ला झाले होते. त्याच्यामुळे अजून वेळ भरपूर आहे. थोडासा अंदाज घेतला पोराच्या भाषणाचा अजून. म्हणजे आता मग त्यात काय होतं, एस टी महामंडळामध्ये काम करत असताना आमची एक युनियन आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटना, आणि त्या संघटनेमध्ये थोडंफार एक आगार पातळीवर काम पाहतो. त्यामुळे थोडंसं स्टेजवर बोलायची कधी कधी वेळ येते, त्यांच्यासमोर बोलायला काही वाटत नाही. पण इथं मित्रांनो हे स्टेज जरा वेगळं आहे. आपण आयुष्यामध्ये कुठल्याही स्टेजवर बोलू शकतो मोकळ्या मनाने, पण हे स्टेज एक असं आहे, या स्टेजवर व्यवस्थितच बोलावं लागतं, कारण आपल्या पाठीमागं आपले गुरुजन असतात आणि या गुरुजनांचा आपल्याला शाळेत असताना पण तेवढाच धाक होता, आता पण तेवढाच धाक आहे. गावात दिसले तरी तेवढाच धाक आहे, माझ्या बसमध्ये आले तरी तेवढाच धाक पडतो मला. त्या दिवशी असेच अचानक राठोड सर आले बसमध्ये, उठलो, गर्दी होते. सर म्हणलं सर बसा तुम्ही. सर नाही बसतो म्हणलं, नाही सर बसा तुम्ही. म्हणलं उमापूरपर्यंत जायचं होतं. आणि काय होतं, कुठेही दिसले तरी आता थोडेसे वाटण चालताना थोडंसं आता काही गोष्टी आमच्याकडून चुकलेल्या असतात, पण तुम्हाला जर पाहिलं का सर
तर घाम फुटतो. आणि थोडंसं एक नाही म्हटलं तर एक रिस्पेक्ट आमच्यामध्ये असतो आणि एक ती आदरयुक्त भीती म्हणा ती आमच्यातून लगेच व्यक्त होते तुम्हाला पाहिल्यानंतर. आणि बऱ्याच शिक्षकांना घरी जाऊन आमंत्रण वगैरे दिलं. शिक्षक आले. आता काही शिक्षकांचे बरेचसं वय वगैरे झालं असतं थोडंसं आणि प्रॉब्लेम असतात काहींना शुगर वगैरे काहींचं घरगुती काही अडचण थोडं आणि लांब वगैरे असतात तर शक्यतो नाही होत. आणि काय होतं हे आपली एकच बॅच नाही त्यांनी अशा कित्येक बॅच अशा आपल्या झाले असतात त्यामुळं प्रत्येकाच्या कार्यक्रमाला त्यांना जायला नाही वेळ भेटत. पण तरी सर तुम्ही वेळात वेळ काढून सगळेजण आलात त्याबद्दल मी खरंच तुमचे आभारी आहे. आणि ह्या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि सगळं मित्रपरिवार तुम्ही या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. आधी वाटलं होतं सर मला एक छोटासा एक कार्यक्रम होईल. आधी थोडंसं बजेट छोटं धरलं नंतर ते हळूहळू वाढत गेलं. मंडप छोटा धरला तो वाढला. कूलर 2 ठेवले मग ते 3 झाले. या असं मारुती शिफ्ट वाढत गेलं. महेशला म्हणलं बाबा मारुती शिफ्ट जरा वाढत चाललाय खर्च असं नका हो नियोजन करण्याच्या लांकात जळून जाईल जरा हिशोबात ठेव सगळ्या गोष्टी. पण एकदम मस्त परफेक्ट कार्यक्रम झाला आणि सर्वजण आले हे सगळ्यात महत्वाचं आहे. त्यानंतर तो बोलायचं नव्हतं पण आता मला त्याला बोलतो थोड्या वेळ पण तुमचा एक वेळ घेतला त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद गणेश. म्हणजे म्हणायचं असं की तुम्ही 2-3 लोकांनी जो धडाडीचा सहभाग याच्यामध्ये दाखवला त्यामुळं हा कार्यक्रम आज संपन्न होऊ शकला. आणि नक्कीच या कार्यक्रम संपन्न होण्यामागं तुम्ही आपण म्हणतो ना काही सदृश्य आणि अदृश्यही शक्ती आहेत. त्यामुळं खरंच सगळ्यांचे धन्यवाद की हा कार्यक्रम आपला एकदम चांगल्या पद्धतीने पार पडत आहे. यानंतर मंचावर मी आपल्या शेवटचं भाषण म्हणून आपले विद्यार्थीमधलं शेवटचं भाषण म्हणून लक्ष्मीकांत बागडे यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. त्यांनी त्यांचे 2 शब्द आपल्या सर्वांसमोर मांडवावेत. गेट टुगेदरच्या कार्यक्रमासाठी सर्व जमलेले उपस्थित शिक्षकवृंद यांना माझा सप्रेमपूर्वक नमस्कार. आणि इथे जमलेले 1ली पासून ते 10वी पर्यंतचे आपले जीवाभावाचे सर्व मित्र आणि मैत्रिणी जे वेळात वेळ काढून इथं आलेत. खरं तर हा गेट टुगेदरचा कार्यक्रम 1.5-2 वर्षापूर्वी ठरला होता करायचा पण काही कारणास्तव त्याला आज मुहूर्त लागला तर चला खूप छान झाला आज कार्यक्रम. नियोजन पण खूप छान केलं बर्गे आणि महेश यांनी. कारण ते गावात होते त्यांना सगळं सांगितलं होतं बाबा आम्ही बाहेर आहेत तुम्ही गावात असताल आम्हाला जे शक्य होईल बाहेर आम्ही करू पण जे काही इथली धावपळ असेल ती तुम्हाला दोघांनाच बघावं लागेल. आणि त्या दोघांनी खूप छान असे नियोजन या कार्यक्रमाचं केलेलं आहे. आज या कार्यक्रमाचे आपले अध्यक्ष वागचौरे सरांना सुद्धा फोन केला म्हणलं सर 23 तारखेला कार्यक्रम ठेवलाय तुम्ही तुमचं कुठलंही महत्वाचं काम असेल तर तुम्ही आम्हाला या कार्यक्रमासाठी पाहिजेत. आणि सरांनी सुद्धा आपल्या सर्वांचा मान ठेवून इथं सर वेळात वेळ काढून आपल्यासाठी आलेले आहेत. म्हणजे सर्व शिक्षक वृंद राठोड सर असतील होलावळे सर असतील मापारे सर असतील क्षीरसागर सर असतील आपले टमाळ सर असतील. टमाळ सरांबद्दल बोलायचं असं तर या शाळेच्या जडणघडणीमध्ये त्यांचा खूप मोठा वाटा आहे. खूप म्हणजे खूप ही शाळा उभा करण्यामध्ये त्यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे. त्याबद्दल टमाळ सर यांचा आम्ही खूप खूप धन्यवाद देतो टमाळ सर तुम्हाला. आणि आज या सर्व मित्रमैत्रिणींमध्ये सर्वजण आहेत पण आपला एक सर्वांचा लाडका मित्र आपल्यामध्ये नाहीये त्याचं नाव सचिन गरड जो आपल्या सर्वांना खूप कमी वयामध्ये सोडून गेला. तर मापारे सर आम्ही तुम्हाला एक विनंती करतो तिथं संकल्पना अशी आहे का सर्वांची एक अशी संकल्पना अशी आहे का जे काही या आपल्या शाळेमध्ये 5वी ते 10वी 12वी पर्यंत जे गरजू आणि होतकरू जे शाळेमध्ये हुशार आहेत आणि त्यांची परिस्थिती शिकण्यासारखी नाही पण त्यांची शिकण्याची खूप मोठी इच्छा आहे तर अशा निवडक विद्यार्थ्यांचा तुम्ही आम्हाला नाव द्या. आम्ही त्यांचा पूर्ण शाळेचा खर्च आमचे सर्व मित्रमंडळी मिळून करू आणि आमच्या सचिनच्या स्वरूपात त्यांना आम्ही जी शाळेसाठी जी मदत लागेल ती पूर्णपणे आमची करण्याची सर्वांची तयारी आहे. तर तेवढे आम्हाला तुम्ही जे काय असतील ज्यावेळेस आपली शाळा सुरू होईल जून महिन्यामध्ये आम्हाला इथं महेश असेल गणेश असेल जे कोणी आमचे मित्र असतील त्यांना तुम्ही नाव सांगा त्यांचा पूर्ण शाळेचा खर्च आम्ही सर्वजण मिळून करू. ही एक तुम्हाला आमची छोटीशी विनंती आहे.
आणि आज या सर्व अशा सुंदर अशा कार्यक्रमाला आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वांचं खूप खूप धन्यवाद सर. तुमचे सर्वांचे खूप असे आभार जे तुम्ही आम्हाला तुमचा मोलाचा वेळ दिला, हे मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल तुमच्या सर्व मित्र परिवाराच्या वतीने आमच्या शाळेच्या बॅचच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद. एवढं बोलून मी माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय जय. नक्कीच सचिनचं नाव घेऊन वातावरण थोडंसं इमोशनल होईल असं आम्ही त्याच्या सुरुवातीलाच म्हटलं होतं की सचिनबद्दल, कारण मग त्याच्याबद्दल बोलायचं म्हटलं ना की आमच्या खूप जास्त जवळच्या आठवणी आहेत. मी एक म्हणू शकतो की आम्ही जेव्हा शाळेत बसायचो, आम्ही एका वर्गावर बसायचो, एका बेंचवर तिघं बसायचो ना, असे कर्कटकाने ना रेषा मारायचो आणि आमचे आम्ही एरिया डिफाईन करून घ्यायचो आणि इकडे तिकडे हात आला की आम्ही एकमेकाशी 10वी झाली, नंतरून 10वी सोडून सगळे गेले आणि दुर्दैवाने सचिन आपल्यातून निघून गेला. तेव्हा एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली की मित्रांनो, बेंच तिथंच राहते, फक्त माणसं सोडून जातात. कुणाला कुणाकडून काही घ्यायचं नसतं, ना कुणाचा बांधाला बांध असतो, ना कुणाला 2 रुपयाची अपेक्षा असते. फक्त काय, सर्वांशी प्रेमाने वागा, प्रेमाने राहा, सहकार्य करा आणि सर्व मिळून पुढे जा. मी यानंतर मंचावर आमंत्रित करतोय आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आपल्या सर्वांचे लाडके बाबा वाकचौरे सर यांना. त्यांनी मंचावर येऊन आम्हाला मार्गदर्शन करावं. ॲज अ अध्यक्ष म्हणून सर्वजण तुमच्या भाषणाची आतुरतेने वाट बघत आहेत. श्री भुंगळे सर आणि नंतर मग थोडीशी माझ्या नंतरचे असणारे मग आपले कल्याण सर. आता मला ती सवय लागून गेलेली, मी काय त्यांना मापारी सर कधी म्हटलोच नाही मी त्यांना. आपल्या विद्यालयाचे प्राचार्य श्री शिंदे सर, त्यांचे सहकारी आणि 2006 या बॅचचे या ठिकाणी उपस्थित असणारे, ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन केलं, आयोजन केलं, त्यासाठी कष्ट घेतले आणि या ठिकाणी जवळजवळ 15 वर्षांनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग हा तुमच्यामुळं माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. म्हणून मी तुम्हा सर्वांचं प्रथम काय करतो, अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी मला यायला थोडा उशीर झाला, याबद्दल मी सर्वांप्रती या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो आणि विशेषतः डमाळ सर आणि लवळ सर यांची या ठिकाणी क्षमा मागतो. अध्यक्ष वगैरे काय नाही, अध्यक्ष भाषण हा काय विषय नाही काही अलग लक्षामध्ये, पण या निमित्तानं काय होतं की तुमचं प्रेम किती आहे शिक्षकांवरती, हे प्रेमाची अनुभूती या ठिकाणी आल्यानंतर या ठिकाणी मला आली गेली. या ठिकाणी असं आहे की आपल्या जीवनामध्ये ना, जसं नीतिशास्त्रामध्ये सांगितलं जातं की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, हा इथपर्यंत आपल्याला सांगितलेलं आहे. आपले पहिले गुरु आहेत ते आई आहेत, दुसरे आहेत ते आपले वडील आहेत, तिसरे जे आहेत ते गुरु आहेत आणि चौथा जो आहे काय तो अतिथी सुद्धा काय आहे, देवच आहे. मग देवाच्या ज्या संकल्पना आहेत त्या नीतिशास्त्रामध्ये अशा प्रकारच्या सांगितलेल्या आहेत. विद्यार्थी मित्र हो, म्हणजे फार मी काही अध्यक्षी भाषण लांबवणार नाही, मी पण आलं लक्षामध्ये. पण जीवनामध्ये आपण काय करावं, प्रत्येक जण तर आपलं कर्म करत असतो. अगदी संत वाङ्मयात आपण अभ्यास केला तर सर्व संतांनी सांगितलेले का आपल्या वाट्याला जे आलेलं आहे जे कर्म आहे ना, ते कर्म आपण केलं पाहिजे. आपण ज्या ज्या क्षेत्रामध्ये आहोत ना, आपण कार्यरत आहोत ना, त्या क्षेत्रामध्ये आपण काय केलं पाहिजे, अगदी ओतप्रोत तन मन धनानं अगदी काय केलं, जीव ओतून आपण आपलं त्या ठिकाणी कर्म करीत राहिलं पाहिजे. आणि हे कर्म करत असताना सुद्धा ज्याप्रमाणे भगवंत या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की अरे अर्जुना, तुला कर्म करायचे ना, पण कर्म करावंच लागेल. जो जन्माला आलेला आहे त्याला प्रत्येकाला कर्म हे करावंच लागतं. आणि मग हे जर कर्म करायचं, पण हे कर्म करत असताना कशा पद्धतीने कर, ते निष्काम कर्म करतो. गीतेमध्ये भगवंत म्हणतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. अरे अर्जुना, तू कर्म कर, पण ते कर्म करत असताना तू फलाची अपेक्षा करू नकोस. हे कशासाठी मी सांगतोय अलग लक्षामध्ये,
मी शिक्षक होण्यापूर्वी इरिगेशनमध्ये मी सर्व्हिसला होतो, मला काही ते पटलं नाही. आणि मग नंतर मग काय झालं की प्रारब्ध योगे या ठिकाणी या शिक्षण क्षेत्रामध्ये मी गेलो. बीएडला असताना आम्हाला एक वाक्य तो प्रत्येक विषयात एक वाक्य ठरलेलं असतं, विद्यार्थी हे शिक्षकांचे दैवत आहे. आणि योगायोगानं मी बीएडला असताना आम्हाला एक फार सुंदर अशा प्रकारचे प्राध्यापक मला त्या ठिकाणी मिळालेले होते. बोंगडे सरांना माहीत असेल तर आम्ही एकच कॉलेजला बीएडला होतो. आम्ही काय कुरुटेकर नावाचे प्राध्यापक होते. अगदी असं भस्म वगैरे लावलेलं असायचं, तसं त्यांना पाहिल्यानंतर बाकीच्यांना चिडच येत असायची. कारण ते काय असायचं, ब्राह्मण असल्या कारणानं ते सोवळं त्यांचं असायचं, असं बाजून जायचे. ते काय कधी कोणाच्या असे जवळ वगैरे येत नसायचे. पण नेमकं त्यांचं माझं कुठं सुचलं काय ना मला सांगता येत नाही. नगरला या ठिकाणी मी काहीतरी कामानिमित्ताने आलेलो होतो आणि आल्यानंतर ते चित्र रोडणे चाललेले होते. आता आपल्यावर संस्कार चांगले झाले असतात, आई वडिलांकडून ते आपल्याला मिळालेले असतात, आजी आजोबांकडून मिळालेले असतात. आणि म्हणून त्या चित्र रोडवर मी तिथं त्या सरांना साष्टांग दंडवत घातला. ते म्हणले अहो गुरुदेव, अहो गुरुदेव, अहो गुरुदेव, उठा 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 म्हटले. अगदी ते मला सांगायचं काय आलं लक्षामध्ये, आपल्या जीवनामध्ये गुरु कशा पद्धतीनं कार्य करत असतात. अजून तुम्हाला दुसरं एक उदाहरण सांगतो. या ठिकाणी आपल्या डमाळ सरांचं मी उदाहरण सांगतो मी तुम्हाला. त्यांनी मागा उल्लेख केला त्यांनी त्या ठिकाणी आलं लक्षामध्ये की बघ त्यांनी सांगितलं अडचणीच्या काळामध्ये त्यांना ते अडचण वाटत असेल पण आम्हाला अडचण नव्हती त्यांच्या सहवासामुळे. त्याचं कारण असं होतं का माझे जे मिसेस होते त्याही बीएडला गेलेल्या होत्या. आणि मग घरी मग डमाळ सर, मी आणि अजून एक तिसरे एक शिक्षक होते, लिगाडे असं त्यांचं आडनाव होतं त्यांचं. आम्ही सहज असं गप्पा मारत असताना फार डमाळ सर म्हणून फार गोष्टी ऐकायला मिळाल्या, फार गोष्टी शिकायला पण मिळाल्या. अगदी इतके बारकावे साधे साधे. हा यदा कदाचित आमची विचाराची भिन्नता वेगळी असेल. त्यांनी सांगितले ते डाव्या विचारसरणीचे, आम्ही वारकरी संप्रदायातले. त्यांना ते कितपत आवडतं मला समजायचं नाही, पण जरी त्यांना तो विषय आवडीचा जर नसेल तरी आळंदीला ते माझ्याबरोबर यायचीच. ते म्हणे मी आळंदीपर्यंत येतो पण मी मंदिरात येणार नाही. म्हणलं मंदिरात येऊ नका, पण इथं काय या तुमची पावले एकदा ह्या आळंदीला लागू द्या माऊली ज्ञानोबरायांच्या पुण्यभूमीला. आलं लक्षामध्ये. मला सांगायचा मुद्दा असा, सहज आमच्या गप्पा मारता मारता एकदा असा विषय झाला. म्हणजे काय नाही, पत्ता मी म्हणलं पत्ता खेळणं फार वाईट म्हटलं, फार वाईट म्हणलं. त्यांचा दृष्टिकोन पहा बरं का. आलं लक्षामध्ये. मला ते काय म्हटले, अहो म्हटलं तुम्ही पत्त्याला वाईट कसं काय मानता. अहो म्हटलं काय सर लोक जुगार वगैरे खेळतात, घरीची घरं बरबाद झाली म्हणलं त्याच्यामुळं. म्हणलं त्याचा उपयोग करण्याची जी पद्धती आहे ना ती त्यांची चुकीची, म्हणून त्यांच्या आयुष्याचं नुकसान झालं गेलं. पण आणि मग त्यांनी काय केलं, काय जो पत्त्याचा कॅट होता का तिथली काही पानं घेतली आणि मग त्यांनी मला काय केलं, एक एक गोष्ट सांगायला राहिली. म्हणले ही एक्का आणि ही दुरी, 2 आणि 1 3. आलं लक्षामध्ये. अशा पद्धतीनं 10 अंकापर्यंत ते आले. तिथून पुढे पाढे कसे करायचे हे पाढे त्यांनी सांगितले गेले. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला सामाजिक दृष्टिकोनातून जरी वाईट जरी वाटत असली आपल्याला, पण तिचा उपयोग जर आपण योग्य पद्धतीने केला तर समजा जे जुगार खेळणारे लोक आहेत तो वाईट पद्धतीने उपयोग करतील. डमाळ सरांसारखे जे शिक्षक आहेत ते त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना गणित शिकवण्यासाठी करतील. आपल्याला शिकायला मिळतं मोठ्याकडनं, आपण शिकत जावं. आणि मग या ठिकाणी फक्त मला वेळ सांगा बरं का, कारण एकदा मी जर बोलायला उभं राहिलो तर मला काय मग काही वेळेस वेळेचं काही भान राहत नाही. आणि म्हणून मग मला तुम्ही सांगा सर आता लई वेळ झाला, आपला तिथं पुंडलिक वरती आहे विठ्ठल आपला. आता आपल्या जीवनामध्ये आपण का आता सर्वजण ग्रहस्थी आहेत, अगदी सर्व अगदी मुलं बाळ आहेत, प्रत्येकाच्या घरामध्ये गोकुळ निर्माण झालेलं आहे. आणि हे झालं आपलं भौतिक गोकुळ झालं, हे आपलं ह्या जगातलं गोकुळ झालं. आलं लक्षामध्ये. पण आपल्या जीवनामध्ये जर तशा प्रकारचं गोकुळच व्हावं, आपल्या जीवनामध्ये जर आनंदच असावा, निखळ आनंदच, मग तो आनंद आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, तर सर्वात अगोदर मी कोण याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
आपण या ठिकाणी मी कोण असं जरी विचारलं तर आपण प्रत्येकाच्या आपण काय करतो आपापली ओळख सांगतो. मला जरी विचारतात तुम्ही कोण, मी सांगणार हा वागचौरे सर. हा बरं, विद्यार्थी काय म्हणतात, बाबा म्हणतात. नव्हे, आता सर्व वारकरी बाबाच म्हणतात आणि त्याच्यापेक्षा आता बाबाच आहे, त्याच्यामुळे काही विशेष नाही काही आलं लक्षामध्ये. हा, मग या ठिकाणी मी ही काय झाली, ही फक्त आपली भौतिक ओळख झाली. हे जे खरी आपली जी ओळख आहे ना, ही ओळख आपली नाहीये. मग आपली जी खरी ओळख आहे ना, त्या ओळखेपासून आपण दूर आहेत. आपण फार फार अगदी कोसो दूर आहेत आपण. आणि मग आपलं जे स्वरूप आहे ना, मी कोण, या प्रश्नाचं जर उत्तर शोधायचं जर असेल तर आपल्याला संत वाङ्मयामध्ये जावं लागतं. आपल्याला श्रीमद भगवद्गीतेकडे जावं लागतं. आपल्याला तुकोबरायांकडे जावं लागतं. आपल्याकडे ज्ञानोबारायांकडे जावं लागतं आपल्याला. मग आपलं जे स्वरूप आहे ना, मी कोण आहे याचा जर शोध घ्यायचा असेल तर श्रीमद भगवत मध्ये जर आपण गेलं तर त्या ठिकाणी भगवंत अर्जुनाला सांगतात, का रे अर्जुना तू कोण आहेस. आणि बघ त्याचं उत्तर देत असताना मग त्या भगवान परमात्मा त्या ठिकाणी अर्जुनाला सांगतात की ममई वंशो जीव लोके जीवभूत सनातनहा मन षष्टानि इंद्रियानी प्रकृतीस्थानी कर्षती. अरे अर्जुना तू कोण आहेस, तू माझाच अंश आहेस. मग तुम्ही आम्ही कोण आहोत, तुम्ही आम्ही अर्जुनच आहेत. आलं लक्षामध्ये. भगवंतानं अर्जुनाला सांगितलं तू माझा अंश आहे. मग आपण सुद्धा कोण आहोत, आपणही त्या भगवान परमात्म्याचेच अंश आहोत आपण सुद्धा. मग आपण त्या भगवान परमात्म्याचे अंश आहोत. मग याची आपल्याला जाणीव होते का, याची आपल्याला जाणीवही होत नाही. ओळख होणं तर खूप फार दूरचं लांब अगदी तिथं. म्हणून जीवनामध्ये आल्यानंतर ना मी कोण याचा शोध घेणं हे महत्वाचं आहे. आणि याचा शोध फक्त कुठे मिळतो, संत वाङ्मयामध्ये मिळतो. म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये तुम्ही माळकरी असा अथवा नसा, तुम्ही गुरु केलेले असा अथवा नसा, पण आपल्या घरामध्ये कमी कमी हे 3 ग्रंथ असणं गरजेचं. आपल्या घरामध्ये ज्ञानेश्वरी असावी, आपल्या घरामध्ये तुकोबारायांचा गाथा असावा आणि आपल्या घरामध्ये नाथ महाराजांचा भागवत असावं. हे 3 ग्रंथ असावे. आम्ही वारकरी मंडळी त्याला प्रस्थानत्रयी असं म्हणतो आपण त्याला. हे का असावे आपल्या घरामध्ये, याच्यामध्ये आपण जीवन कसं जगावं याचं तत्वज्ञान या ग्रंथांमध्ये सांगितलेलं आहे. बरं, निवळ ग्रंथ घरामध्ये असावेत का, असं आहे. तसं तर माऊली ज्ञान होय अज्ञानाशी. काय होतं, त्या ग्रंथाचं निवळ दर्शन जरी घेतलं ना तरी सुद्धा काय होतं, जो अज्ञानी आहे ना त्याला सुद्धा ज्ञान होतं, त्याला सुद्धा. आलं लक्षामध्ये. पण निवळ आपण काय करायचं, बरं आपलं शिक्षण झालेलं आहे ना, आपल्याला अक्षर ओळख आहे ना, आपण सर्व साक्षर आहोत. आपण या विद्यालयामध्ये 10वी 12वी पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे, नंतरही बाहेर जाऊनही शिक्षण घेतलेले आहेत. काही मोठ्या पदावरती कार्य करतात, काही अगदी शेतकरी आहेत, चांगल्या प्रकारची शेती करतात. इकडं माझ्या काही या ठिकाणी विद्यार्थिनी. आता तुम्ही सगळ्या लाडक्या बहिणी शेत आता मुख्यमंत्र्यांची म्हणल्यावर मग काय विषय असो. मग आपलं घरचं कर्म करत असताना सुद्धा आलं लक्षामध्ये की आपण घरचं कर्म आपण आपलं चांगलं कर, हे माझं कर्म आहे, हे मला केलंच पाहिजे. आणि ते करत असताना म्हणजे तुम्ही करतातच, त्यात काही दुमत नाही. आलं लक्षामध्ये. पण ते करत असताना ना फार अगदी मन लावून आपलं ते कर्म असावं. आणि म्हणून मग हे कर्म, कारण भगवद्गीता आपल्याला कर्म करायला शिकवते आपल्याला. पण हे कर्म करत असताना कसं करावं, निष्काम असावं. त्याच्यामधून काही त्या ठिकाणी आपल्याला काही प्राप्त हवं अशा प्रकारची भूमिका नसावी. आणि अशा प्रकारची जर भूमिका जर असेल ना कर्म करत असताना, तर भगवान परमात्मा त्याच्या पाठीशी असतो. हे कशासाठी म्हणतोय मी, आलं लक्षामध्ये. तुम्ही म्हणताल बाबा आले म्हणजे बाबा हे काय तेच पुराण सांगणार आहे, आणि मी तेच सांगणार आहे, काही दुसरं सांगणार नाही. फक्त उदाहरणाच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगत जातोय. ग्रंथाचं चिंतन केलं का मी कोण, त्या मीची ओळख होते आपल्याला. आणि मग मीची ओळख झाली एकदा. कमी म्हणतो नाही आपल्याला पारमार्थिक दृष्टिकोनातून झाली, व्यावहारिक दृष्टिकोनातून झाली असेल तर सुद्धा आपण जीवन कसं जिगावं. मग जीवन जगताना सुद्धा आहे ना, मग पुन्हा आपल्याला त्या ठिकाणी तुकोबारायांचा गाथा आपल्याला उपदेश करतो आपल्याला की जीवनामध्ये प्रत्येकाची जी धडपड चाललेली आहे ती पैसा मिळवण्यासाठी झालेली आहे. एक असं ज्याचं जसं प्रारब्ध बनलेलं आहे ना त्या प्रारब्धाप्रमाणेच त्याला मिळतं. तुकोबाराय म्हणतात की प्रारब्धाची जोडे धन, प्रारब्धीची वाढे मान, सोस करीशी वाया,
भज मना पंढरी राया. जसं आपलं प्रारब्ध असेल ना त्या प्रारब्धाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काय होत असतात की चढ उतार हे होत असतात. म्हणजे प्रारब्धामुळे काय म्हणतं धन मान सगळं काही जे मिळतं ना ते मिळतं. पण एक सांगू का मित्र तुम्हाला, जर आपण त्या भगवान परमात्म्याचं नामस्मरण जर केलं ना, आलं लक्षामध्ये, ते प्रारब्धही जळून जातं आपलं. मग याचं कारण का सुखच पाहिजे ना, सुखासाठी प्रत्येकाची धडपड आहे ना. मग सुखाचा विचार जर केला तर मग सुखरूप कोण आहे असेल, जर एखादी वस्तू सुखरूप जर असेल ना तर त्या वस्तूपासून दुःखच मिळणार. जसा एक वृक्ष, जसा आम्र वृक्ष आहे असं आपण बोलतो, आंब्याचं झाड आहे, आलं लक्षामध्ये, त्याला फळं लागली गेली, आपल्याला मिळणारे जे आंबे ते कसे मिळणार आहेत, गोडच मिळणार आहेत. आणि दुसरं एखादं आहे असं कडू चव असणारं एखादं जर फळ जर असेल, ज्याला विष वृक्ष असं म्हटलं जातं, मग असं जर एखादं विष वृक्ष जर असेल तर त्या विष वृक्षापासून मिळणारं जे फळ आहे ना ते सुद्धा कसं असणार, ते विषारीच असणार ना, ते आलं लक्षामध्ये. पण मग आम्हाला ते गोडही फळ नको, आम्हाला हे विष वृक्षाची त्या फळाची आम्हाला काही गरज नाही. मग जर कशासाठी फक्त एक जर भगवान परमात्म्याचं जर नामस्मरण केलं ना तर भगवान परमात्म्याच्या नामस्मरणानं आपल्या जीवनातील दुःख दूर होतात, आलं लक्षामध्ये. मग त्याच्यासाठी काय केलं पाहिजे आपण, मग काय उपदेश करतो तुकोबाराय सांगतात की आपल्याला की जीवनामध्ये कशाची गरज आहे. जर आपल्याला विनियोग करायचा आहे, विनिमय करायचा आहे, व्यवहार करायचा आहे तर आपल्याला पैशांची गरज आहेच. पण पैशाची गरज आहे, मग तो पैसा कशा पद्धतीने मिळवा हे सांगतात तुकोबाराय. आज जगामध्ये लक्षाधीश आहेत, करोडपती आहेत, अब्जाधीश आहेत, सर्व आहेत. कोण कसा पैसा मिळवतो, कोण कसा पैसा मिळवतो त्यांचं त्यांनाच माहीत त्या ठिकाणी त्याला. पण तुकोबारे सांगतात आपल्या जीवनामध्ये कोणता पैसा टिकतो, कोणत्या पैशानं आपलं जीवन, आपलं कुटुंब हे सुखी होतं. मग हे सांगत असताना मग तुकोबारे सांगतात, फार सुंदर सांगतात की पैसा मिळवायचा आहे, धन मिळवायचं आहे. मग हे धन मिळवताना कशा पद्धतीने मिळवा, मग की जोडून या धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. जोडून या धन, धन मिळवायचं पण कसं, उत्तम व्यवहारे, म्हणजे चांगल्या प्रकारचा व्यवहार करूनच काय केलं पाहिजे, आपण ते धन मिळवलं पाहिजे. आणि धन मिळवलं ना, असा धनाच्या पाठीमागं श्रीमद भागवतामध्ये, नाथ भागवतामध्ये 15 अनर्थ सांगितलेले आहेत, आलं लक्षामध्ये. त्या 15 अनर्थाकडे आपल्याला जायचं. मग जे धन आपल्याला मिळतंय ना, मग ते धन मिळाल्यानंतर पुढे तुकोबाराय सांगतात की उदास विचारे वेच करी. अगदी उदासीन वृत्तीनं काय करावं की ते खर्च करावं. ते म्हणजे असं आपली जी वृत्ती आहे ना, आपली कशाची वृत्ती, आपली संचय वृत्ती आहे लक्षामध्ये. आपण काय करतो, धनाला धन जोडून जातो, पण धनाचा विचार करत असताना अगदी धनाच्याच पाठ्यामागे जर लागला तर शेवटी प्राण जाण्याची भीती असते. दृष्टांत वगैरे या ठिकाणी मी सांगत नाही, मी तुम्हाला आलं लक्षामध्ये. फक्त पैसा मिळवताना ना चांगला व्यवहार करून मिळवावा. ज्याला आपल्या आधुनिक भाषेमध्ये ज्याला 2 नंबरचा पैसा म्हणतात, त्या 2 नंबरच्या फंदामध्ये कधी पडू नये. अशा पद्धतीने जर धन जर मिळवलं तर ते आपल्या नाशाला काय असतं, कारण असतं. आणि म्हणून काय करावं, भगवंताचं नामस्मरण करावं. मग तो काय करतो, तो आपली काळजी घेतो. आला म्हणजे दुःखाचे जे प्रकार सांगितलेले शास्त्रामध्ये, तर 3 प्रकारची दुःख सांगितलेले, आध्यात्मिक, आदिदैविक आणि आदिभौतिक, अशा प्रकारची 3 दुःख सांगितलेले आहेत. पण जर त्या भगवान परमात्म्याचं आपण नामस्मरण जर करत राहिलो, आपण नामस्मरण कधी कधी करायचं नाही. कोणी भेटला की रामकृष्ण हरी झालं नामस्मरण, असं नाही. तेव्हा ज्या वेळेला समजा आपल्याला कंटाळा असतो, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, असे नाही. असे संत वाङ्मय आपल्याला एवढं सुंदर सांगतं बरं का. आपण सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठावं आपण, म्हणजे साधारणपणे पहाटे 3 ते समजा तुमच्यासाठी म्हणून मी 6 ची वेळ सांगतो मी. तसं 3 ते 5 वाजेपर्यंत ही काय ब्रह्ममुहूर्ताची वेळ आहे, आलं लक्षामध्ये. 5 नंतर आहे ना अंतर्नाव दिसलाच नाही पाहिजे. आणि मग त्या वेळेमध्ये उठावं. उठल्यानंतर काय करावं, एक 10 मिनिटं का होईने काय करावं, भगवंताचं नामस्मरण करावं. जर कुणाला नसेल ब्रह्ममुहूर्तावर उठायची सवय तर त्यांनी जरूर सकाळी उठण्याचा प्रयत्न करा. थोडं वैज्ञानिक कारण सांगू का, पहाटे उठण्याचे फायदे काय आहेत. जर चुकलं काही तर मला सांगा बरं, कसे सांग सर्व काही. वातावरण
वातावरणामध्ये ओझोन नावाचा एक वायू असतो. आता विज्ञानाचा भाग आहे म्हणून मी क्षीरसागर सर म्हणलं बरं का, इथं डबा काका बोला आहेत बरं का, म्हणजे इथं BSc बीएड सायन्स फॅकल्टी माणसं आहेत म्हणून मी त्यांना म्हणतो. मग हा जो ओझोन वायू ना, त्याचा जो थर आहे ना, तो थर काय होतो, असा पृथ्वीच्या जवळ येतो आणि शुद्ध अशा प्रकारचा प्राणवायू आपल्याला प्राप्त होतो. आपल्या शरीराला कशाची गरज आहे, प्राणवायूची गरज आहे. जर आपण असं नाक दाबून जर धरलं तर किती वेळ आपण जिवंत राहू शकू. जसं तुकोबारा म्हणतात, जीवना वेगळी मासोडी तैसा तुका तळमळी. जर पाण्यातून जर मासा बाहेर जर काढला तर तशी त्याची तडफड होते. तसं तुमच्या आमच्या जीवनामध्ये जर प्राणवायू जर नसेल आलं लक्षामध्ये, तर त्या प्राणवायूसाठी आपण सकाळी ब्रह्ममुहूर्ताला उठावं. तुमच्या पुढे वैज्ञानिक कारण सांगून जातो मी या ठिकाणी तुम्हाला आलं लक्षामध्ये. आणि मग काय करावं, मग आपलं जे कर्म आहे ना ते कर्म करावं. जे विहित कर्म आहे ना, लक्ष 2 भाग सांगितलेले, एक विहित कर्म सांगितलेलं आहे आणि दुसरं निषिद्ध कर्म असं सांगितलेलं आहे. निषिद्ध कर्माचा काही विषय नाही, जे विहित कर्म आहे ना ते विहित कर्म करावं. शास्त्रानं जे सांगितलं, शास्त्र जाऊ द्या, आई वडिलांनी जे सांगितलेलं आहे, आपल्या गुरुजनांनी जे सांगितलेलं आहे, त्या पद्धतीनं आपण काय करावं, आपल्या जीवनामध्ये काय करावं, आचरण करावं. जर बासरीचा आवाज जर आला ना, तर त्या बासरीचा आवाज आला की त्या आवाजाच्या दिशेनं काय येतं, ते हरिणाचं जवळ जवळ येतं, त्या आवाजाला भुलतं. त्याला शब्द असं त्याला म्हटलेलं आहे, शब्द हा विषय म्हटलेला आहे. आणि मग ते जवळ आल्यानंतर शिकारी काय करतो, त्याची शिकार करतो, त्याची त्याला मारावं लागतं त्याला. मासे पंचविषय आहे, शब्द आहे, स्पर्श आहे, रूप आहे, रस आहे आणि गंध आहे, असे पंचविषय आहेत. पंचविषयाची उदाहरणं त्या ठिकाणी आहेत. आपल्याला जायचं नाही त्यामध्ये जास्त फलामध्ये, सगळं वेळे काढायचं, सगळं अवधान आपल्याला पाळायचं या ठिकाणी. त्या आहे थोडंसं भान, पण तरी जाणीव करून द्या, पण तरी सुद्धा जाणीव करून द्या, आलं लक्षात. तर भाग असा आहे या ठिकाणी, हे जे पंचविषय आहेत ना, आपण जे ना सुख कशामध्ये पाहतो, या पंचविषयामध्ये आपण सुख पाहतो. वास्तविक पाहता ते सुख नाहीचे, ते काय आहे, दुःख आहे, आलं लक्षामध्ये. आणि म्हणून मग काय करतं, भगवंताचं जर नामस्मरण जर आपण केलं ना आपल्या आयुष्यामध्ये, ज्या वेळेला वेळ मिळेल ना त्या वेळेला नामस्मरण करावं. कामामध्ये काम, तुम्ही म्हणा राम राम, किंवा जनाबाई सांगते आमची की तळिता कांडिता तूच घेई अनंता. म्हणजे काम करत असताना आलं लक्षामध्ये की आपण काय करावं, त्या भगवंताचं नामस्मरण करत जावं. आपलं जीवन काय होतं, सुखरूप होतं. 2019 सालचा एक प्रसंग मी सांगतो तुम्हाला. आज जो मी तुमच्या पुढे उभा आहे ना, आज आलं लक्षामध्ये, आज दिसलो नसतो मी तुम्हाला. 2019 साली आळंदी ते पंढरपूर ही पायीवारी करत असताना साधारणपणे वेळापूर या ठिकाणी शुगर एकदम कमी झाली, माझी BP लो झाला. आमचे जोडदार होते, त्यांना म्हटलं मी जरा इथं काय करतो, थोडस झोपतो म्हटलं मी रस्त्याच्या कडेला. आता त्या टाळ गजराच्या दिंडीच्या सोहळ्यामध्ये त्यांना मी काय म्हटलं हे ऐकूच गेलं नाही त्यांना. ते असे चालले पुढे, त्यांना वाटते येतात बाबा पाठीमागून, ते गेले पुढं. आम्ही झोपलेलो. 2 तास झोपल्यानंतर मग मला जाग आली. जाग आल्यानंतर बाहेरच्या सर्व संवेदना माझ्या गेलेल्या होत्या. मला कुणी असं दिसत नव्हतं, काय नव्हतं, काहीच नव्हतं अगदी. फक्त मीच फक्त. आणि टाळ मृदुंगाचा मात्र घोष, कारण दिंड्या चाललेल्या होत्या पंढरपूरला त्या ठिकाणी. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम. आम्ही आमची बॅग घेतली आणि ती गळ्यात अडकवली आणि आमचं चाललं मग ज्ञानोबा तुकाराम. 2 दिवस अन्न नाही, पाणी नाही, औषधं नाही, काहीच नाही. संवेदना बाह्य जगाची पूर्णपणे हरवलेली. नामस्मरणामध्ये आम्ही तल्लीन होऊन गेलेलो. आणि ज्या ठिकाणी आमची दिंडी मुक्कामी असते तिथे गंमत मात्र वेगळी झाली. 2 दिवस झाले ते सगळे म्हणायचे बाबा सापडत नाही, बाबा सापडत नाही. मला पाहिलं अनेक जण, कोण ह्या दिशेला जाते, कोणत्या दिशेला जाते, कोणत्या दिशेला पाहते, कुठेही काही ताळमेळ लागला नाही. मोबाईल स्विच ऑफ झालेला. आणि नेमकं योगायोगाने ज्या ठिकाणी आमची दिंडी उतरते तिथं आल्यानंतर काय अगदी असा प्रकारे एक चमत्कार घडावा असा झाला.
मी त्या ठिकाणी बसलो मी जरा तिथं आणि बसल्यानंतर सहज पाहिलं. मग सहज पाहिल्यानंतर समोर बोर्ड दिसला कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय. अरे म्हटलं आपण मुक्कामाच्या ठिकाणी आलोय म्हटलं. मग नंतर मोबाईल पाहिला, तो स्विच ऑन केला. स्विच ऑन केल्यानंतर दोघं तिघांना फोन लावले. एकाचा फोन लागला, ते तिथपर्यंत आले, मला दिंडीपर्यंत घेऊन गेले. पुढं काय झालं मला त्याचं काहीच ज्ञान नाही. तिथून मग त्या महाराजांनी मला लगेच इकडे घरी पाठवलं. घरून गाडी बोलवली, तिकडून महाराजांची गाडी आली. नातेपुतेला आमची गाडी भेट झाली. त्या गाडीतून मला इकडे ट्रान्सफर केलं, इकडं घरी आणलं. घरी आल्यानंतर मग माझी मुलगी ती पण डॉक्टर आहे बरं का पुण्यामध्ये. म्हटलं मग बाबांना इथे ऍडमिट करू का घरी घेऊन जाऊ? म्हटलं घरी घेऊन जा, तू सर्व उपचार करशील म्हटले तू. आणि मग मुलगी 8 दिवस थांबली, तिने उपचार केले. आणि 8 दिवसानंतर घरी आल्यानंतर सुद्धा 8 दिवसानंतर मग मला कुठं असं थोडंसं जाणवायला लागलं. अरे म्हटलं हे आपण कुठे हे तर काय पंढरपूर दिसत नाही. आता मुलगी जवळच होती ती. तर म्हटलं बाई मी कुठेही का? तुम्ही घरामध्येच येत तुम्ही. अगं म्हणलं मी पंढरपूरला होतो घरी कसं काय आलो म्हटलं. मी अजून माझी एकादशी व्हायची, द्वादशी व्हायची, पौर्णिमा येईल, जो काला होईल त्या गोपाळ काल्याचा मी काला घेणार, मग घरी येणार. इथं कसं काय म्हटलं अजून तर म्हणलं लय म्हटलं. तर आता माझी संवेदना फक्त ती वेळापुरचीच. नामस्मरण करावं, आपलं जीवन सुखरूप होईल, सुखाचं होईल, आनंद रूप होईल. फक्त 2 मिनिटं घेतो मी अजून या ठिकाणी. जेव्हा या ठिकाणी बालम टाकले माझी बदली झाली गेली त्यावेळेला हे बालम टाकले मला नवीन प्रवास कसा करायचा हे मला माहीत नाही, काय नाही. कसं जायचं बालम टाकलेला चौकशी करीत केलं. पण इथे ऑर्डर आलेली होती बदलीची शाळेमध्ये. त्यावेळेला मापारे सर आणि खंडागळे सर त्यावेळेला इथं होते. आता खंडागळे सर आणि आम्ही त्या मडला असताना आम्ही स्टाफ मेंबर होतो. मग खंडागळे सर आणि कल्याण सर मग दोघांचा विचार आला. म्हटलं अरे बाबा इथे मग ते बिराडा वगैरे घेऊन येतील, मग खोलीची सोय करायची. आम्ही झोपायला येत असायचं, टेरेसवर झोपायचं, इथं स्नान वगैरे करायचं. सोनवणे सरांनी आम्ही फिरायला बोतेवर जायचं, तिकडून चहा घेऊन यायचं. जर 8:30 वाजेपर्यंत जर मी घरी गेलो नाही तर आबाईंनी काय करावं, आबाईंचा स्वयंपाक चाललेला असा, आबाईंनी अजून एक भाकरी जादा टाकावी, कालवण जे असेल ते कालवण असायचं. त्या सोनूने काय करायचं डबा भरून ठेवायचा. आलं लक्षामध्ये. म्हणजे अशा पद्धतीने त्या कुटुंबामध्ये माझे 3 वर्ष माझे त्या ठिकाणी गेले. आणि नंतर मी या ठिकाणी आलो. नंतर अजून एक ग्रामस्थांचा विचार करत असताना मी त्यावेळेला हाताने स्वयंपाक करीत होतो. खानावळ नाही, काय नाही, काय नाही, काहीच नाही. आलं लक्षामध्ये. कोण खानावळ लावले, कोणाला गेले, असा विषय झाला. नंतर मग गरड कुटुंब आहे त्यांचं पण मला त्या ठिकाणी सहकार्य झालं गेलं. म्हणजे बालम टाकळीमध्ये सर्वांचं सहकार्य मिळालं. स्टाफ मेंबर असताना मग राठोड सर असतील, जगताप सर असतील, खेडकर सर असतील, घुले सर असतील, खंडागळे सर होते त्यावेळेस मध्ये, आपले कल्याण सर आहे याचे. नंतर आपले कुलट सर, कुलट सर एक नंतर आलेले होते काय. आणि मग अशा पद्धतीने काय आलं, सर्वांचं या ठिकाणी स्टाफचं सुद्धा सहकार्य मिळालं. आता इथून ज्यावेळेस बदली झाली त्यावेळेला तो निरोप समारंभाचा कार्यक्रम करताना मला राठोड सरांचं फार मोठं कौतुक वाटतं. आलं लक्षामध्ये. तर त्या ठिकाणी तो सत्कार करत असताना राठोड सर बाकीच्या शिक्षकांना काय म्हणली होती, अरे म्हणले लाजा वाटू द्या म्हणले तुम्हाला, मला आज असायला येते त्या गोष्टीचे. म्हणले हे बाबा म्हणले तिकडं नारायणगावरून 200 किलोमीटर इथं वेळेत येतात म्हणले, आणि तुम्ही इथं जवळ असून तुम्हाला वेळेत येता येत नाहीत का. त्याचं एकमेव कारण विद्यार्थी माझं दैवत मानलं. आणि विद्यार्थी दैवत मानल्यामुळं मी माझं जे संपूर्ण 26 पर्यंत जे आयुष्य होतं ते सर्व मी विद्यार्थ्यांसाठीच खर्च करीत आलो. आणि म्हणून भगवान परमात्म्यासारख्यानं सुद्धा तुमच्यासारखी गोंडस अशा प्रकारची गोड प्रेमळ अशा प्रकारचे विद्यार्थी माझ्या जीवनामध्ये आले गेले. म्हणून मला तर खूप आनंद आहे. या कार्यक्रमाचं ज्यांनी नियोजन केलं अशा सर्वांचे पुनश्च एकदा या ठिकाणी मी काय करतो की अभिनंदन करतो, आभार मानतो. आभार यासाठी की 15 वर्षांनंतर का होईना पण तुमच्या दर्शनाचा या ठिकाणी मला योग आला. तो जय हिंद, जय महाराष्ट्र. खरंच खूप खूप धन्यवाद बाबा. मी मगाशी बोलताना म्हटलं होतं की बाबा लिहायचे तर ते मोत्यांसारखे असायचे. पण मगाशी मी 2 मोलाचं मार्गदर्शन केलंय.
त्यांच्या वाणीतून जे रसाळ शब्द निघले ते नक्कीच आपल्याला पुढच्या आयुष्यासाठी कामाला येतील. आणि हो, खरंच बाबांसोबत माझे शिक्षकही होते आणि आमच्या घरगुती खूप चांगले संबंध होते. बाबांकडून मी खूप गोष्टी शिकलो. तर मी खरंच बाबांचं मनापासून आभार व्यक्त करतो. यानंतरून आता वेळेअभावी आपण थोडासा कार्यक्रम उरकता घेतोय. याच्यानंतरून मी सर्वांना विनंती करतोय की आपला सर्वांचा आपला जिवलग मित्र सचिन गरड याच्या आपण एक 2 मिनिटं श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवलेला आहे. तर सर्वांनी आपल्या जागेवरती उभा राहून आपल्या जिवलग मित्राला नमन करावं, स्मरण करावं आणि 2 मिनिटं स्तब्ध राहून त्याला आदरांजली व्हावी. धन्यवाद. शेवट करत असताना ज्यांनी या कार्यक्रमासाठी खरंच कठोर मेहनत घेतली सर्वांचे आभार मानण्यासाठी मी मंचावर आमंत्रित करतोय आपले लोणकर सरांनी मंचावर येऊन कार्यक्रमाचा आभार प्रदर्शनाची जबाबदारी स्वीकारावी आणि सर्वांचे आभार व्यक्त करावे. सर्वप्रथम शिंदे सर यांनी कार्यक्रम आयोजित करण्यासाठी आपणा सर्वांना परवानगी दिली त्याबद्दल मी त्यांचे सर्वांच्या वतीने आभार व्यक्त करतो. त्यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख जे आहेत किंवा अध्यक्ष जे आहेत सामाजिक धरलेले आपणा सर्वांचे आदर्श असे हरिभक्त परायण श्री वागचौरे सर यांचे देखील मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. कारण बहुमूल्य वेळ देऊन त्यांनी या कार्यक्रमाला माननीय डमाळ सर यांचे देखील मी त्यावेळेस माझे वडील देखील डमाळ सरांचे शिष्य आहेत. डमाळ सर आणि राठोड सर यांचे आणि PT या दोन्ही विषयामध्ये पारंगत असे शिक्षक आपणास लाभले. त्यामुळे अनेक विद्यार्थी आपापल्या क्षेत्रामध्ये व्यवस्थितपणे काम करत आहेत. त्याचप्रमाणे होल्लावळे सर आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जी शिस्त हवी असते ती शिस्त होल्लावळे सर यांनी आपणामध्ये रुजवलेली आहे. जेव्हा जेव्हा आपल्याला सायन्स हा विषय आपल्या परिचयास येतो किंवा समोर येतो तेव्हा माननीय श्री क्षीरसागर सर यांनी जे आपल्याला रासायनिक समीकरणे वगैरे या सगळ्या गोष्टी शिकवल्या आहेत यांची देखील आठवण आल्याशिवाय राहत नाही. सरांनी आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती दर्शवली त्याबद्दल सर आपले देखील मनस्वी आभार. त्याचप्रमाणे भोंगळे सर असतील, माननीय शिंदे सर असतील यांचे देखील खूप खूप मी सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने आभार व्यक्त करतो. यानंतर आपण सर्वजण या ठिकाणी प्रत्येकाचा प्रपंच आणि प्रत्येकाचा संघर्ष हा वेगवेगळा आहे. प्रत्येकाचा संघर्ष हा आपल्याला माहीत आहे. यामधून देखील वेळ काढून आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले आभार. विशेषतः ज्या मुलांनी या कार्यक्रमासाठी भरपूर अशी मेहनत केली मग ती शारीरिक कष्ट असतील, मानसिक असतील किंवा आर्थिक होत्या ही सर्व जबाबदारी घेऊन हा कार्यक्रम यशस्वी करणारे मग त्यामध्ये गणेश बर्गे असतील, महेश गरगणे असतील, राहुल असेल, उषा दिदी असतील आणि विशेषतः मुलींचा जो सहभाग आहे त्या ठिकाणी फार लक्षणीय सहभाग आहे. याचं श्रेय ज्या मुलींनी इतर मुलींशी संपर्क केला आणि कार्यक्रमासाठी उपस्थिती या ठिकाणी घडून आणली त्यांचे देखील मी भरपूर प्रमाणामध्ये आभार व्यक्त करतो. मुलं देखील आपल्या बिझी शेड्यूलमधून वेळ काढून मोठ्या प्रमाणात प्रवास करून आता मी जी चर्चा केली केतन गायकवाडसारखा मुलगा ज्याचे सामने मुंबईमध्ये चालू आहेत, मुंबईहून प्रवास करून तो या ठिकाणी उपस्थित आहे. अशा पद्धतीने भरपूर मुलं जे आहेत ते प्रवास आता कडाळी जो आहे गाडीवर संगमनेरवरून तो गाडीवर प्रवास करून जवळजवळ 200 किलोमीटर अंतर तो या ठिकाणी उपस्थित आहे. प्रत्येकजण आपापल्या वैयक्तिक जीवनामधून वेळ काढून या ठिकाणी उपस्थित आहे. या सर्वांचे आभार. त्याचप्रमाणे आजचे जे सूत्रसंचलन केलेले आहे राहुल बांदळे आणि उषा दिदी या दोघांचेही उत्कृष्ट सूत्रसंचलन केल्याबद्दल त्यांचे मनस्वी आभार. या ठिकाणी जे 2 फोटोग्राफर आहेत यांचे देखील भरपूर प्रमाणात आभार. आणि
सर्वांच्या वतीने कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला अशी मी घोषणा करतो. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. ऋणी आहोत आम्ही आपले देतो शब्द सुमनांचा उपहार. मौल्यवान वेळ दिला आम्हासाठी आज मानवतो आपले मनापासून आभार. आज मानवतो आपले मनापासून आभार. सर्वांचं परत एकदा SSC बॅच 2006-07 या सर्व विद्यार्थ्यांच्या तर्फे मनापासून आभार व्यक्त करतो आणि कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. संग जीना तेरे संग मर जाना याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना. ये लंबा बंगाली है ये लंबा बंगाली है ऐसी वैसी हो सकती नहीं. ये लंबा बंगाली है ये लंबा बंगाली है और आसमां से ऊंची समंदरों से गहरी. ये लंबा बंगाली है ये लंबा बंगाली है. मेरा दिल भी तू मेरी शाम तू मेरे रात के सपनों में मेरी यादें तेरा नाम ये बात तू मान ले. मेरा दिल भी तू मेरी शान तू मेरे रात के सपनों में तू मेरी आहट तेरा नाम ले ये बात तू मान ले. 100 साल का मेरा एक दिन हो जिसमें तेरी तस्वीर न हो. वो भी था समा ये भी है समा समझते चले लौटना. एक मैं हूँ और आसमान मेरे नाल होगी कोई है तो जुड़ा है क्यों मेरी तरफ तू जुड़ा है क्यों. हक नहीं तू ये कहे कि यार अब हम ना रहे. ओ बिना यार मेरा जीना है बेकार. मैनू मेरे यार छोड़ दो. याद करेगी दुनिया तेरा मेरा अफसाना.